ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सगणललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्णकरुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्री चैतन्य महाप्रभु की जय हो। श्री श्री राधा गोविंद जी की जय हो। श्री प्रभुपाद की जय हो। श्री गुरु महाराज की जय हो। हरे कृष्ण सर्वांना। आपल्या सर्वांचं आपल्या 13व्या अध्यायासाठी स्वागत आहे आपल्या क्लासच्या 13व्या दिवशी। हरे कृष्ण सर्वांना। इस्कॉन बेंगलोरच्या वतीनं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। आता आपण आपल्या 13व्या अध्यायाच्या अभ्यासाला सुरुवात करूया। मग 13व्या अध्यायाचं नाव काय आहे आपण समजून घेऊया। क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग। आता क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय, आणि मग त्यानुसार आपण समजून घेणार आहोत की या अध्यायाचं नाव असतं काय आहे। तर क्षेत्रज्ञ विभाग योग म्हणजे काय, की क्षेत्र म्हणजे काय आहे, तर आपलं जे शरीर आहे त्याला क्षेत्र म्हणले। क्षेत्रज्ञ म्हणजे कोण, त्याचा म्हणजे त्या क्षेत्राचा जो उपभोग घेतो तो, मग त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणायचं। त्याला पुरुष म्हटलंय। मग क्षेत्र कोण प्रदान करते, प्रकृती। मग आता ह्याद्वारे म्हणजे विभाग म्हणजे या विभागाद्वारे म्हणजे अशा पद्धतीनं हे सगळं ज्ञान घेऊन आपण काय करणार आहोत, की कृष्णांच्या कृपेस कसं पात्र व्हायचं, तर हे या अध्यायामध्ये शिकणार आहोत। आणि कृष्णांशी आपला संबंध कसा प्राप्त करायचा, टू कनेक्ट विथ कृष्ण, मग कृष्णांशी संबंध प्रस्थापित करणे, जोडलं जाणे म्हणजे योग। मग ह्या ज्ञानाद्वारे आपण आता समजून घेणार आहोत। मग इथे म्हणजे निसर्ग म्हणजे भौतिक प्रकृती, आनंद देणारा म्हणजे कोण, आणि चेतना म्हणजे तर हे सगळं आपण समजून घेणार आहोत। म्हणजे आपली व्यक्तिगत चेतना आणि परमचेतना, मग यात काय फरक आहे हे समजून घेणार आहोत। आता थोडस अजून आपण समजून घेऊ की आतापर्यंत आपण भक्ती योग अभ्यासला 7 ते 12 पर्यंत। आता आपण ज्ञान योग अभ्यासणार आहोत 13 पासून 18 पर्यंत। तर ह्या ज्ञानयोगामध्ये आपण समजून घेणार आहोत की आपल्याला या भौतिक प्रकृती जी आहे किंवा ही जी माया आपण म्हणतो, त्या भौतिक प्रकृतीच्या 3 गुणातून कसं मुक्त व्हायचं, म्हणजे आपलं बद्ध जीवन आहे तर यातून मुक्त करण्यासाठी उपयोगी असणारं ज्ञान आपल्याला सगळ्या 13 ते 18 अध्यायामध्ये पाहायला मिळणार आहे। की ज्याद्वारे म्हणजे ज्ञानाद्वारे, ज्ञानाचं अनुशीलन करून, म्हणजे भक्ती पण पाहिजे, कर्म पण पाहिजे आणि ज्ञान पण पाहिजे। म्हणजे भक्तियोग, कर्मयोग आणि ज्ञानयोग हे तिन्ही म्हणजे भगवद्गीता आहे।
म्हणजे कर्मयोग आपण अभ्यासला सुरुवातीला, मग भक्तियोग अभ्यासला आणि त्यानंतर आता ज्ञानयोग. म्हणजे कर्म जे आहे तर ते भक्तियुक्त होण्यासाठी ज्ञानाचं अनुशीलन आवश्यक आहे. मग ते ज्ञान आहे ते आता आपण घेणार आहोत, की ज्याद्वारे आपण भौतिक प्रकृतीच्या 3 गुणातून कसं म्हणजे मुक्त व्हायचं हे आपण समजून घेणार आहोत. आता पुढे जाऊ. हा, मग त्याची पुढची स्लाईड घेऊया. हा, आपण श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी साष्टांग वंदन करूया. आपण पुढे जाऊ. हरे कृष्ण. हा, मग त्याची पुढची स्लाईड. हा, नरसिंह भगवान यांच्या चरणी आपण साष्टांग नमन करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. आपण श्री श्री राधा गोविंद नरसिंह भगवान यांच्या आनंदासाठी आपण हाचा अभ्यास करूया आणि त्यांच्या चरणी ही सेवा समर्पित करूया. हा, बघा. पुढची स्लाइड घेऊया. आपले इस्कॉनचे प्रमुख संस्थापक आचार्य की ज्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं, त्यांच्या चरणी आपण साष्टांग वंदन करूया, कृतज्ञता व्यक्त करूया आणि आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. हरे कृष्ण. तर पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड. हा, आता इथे थोडस विवेचन आपण समजून घेऊया, की म्हणजे भक्ती कळस असेल तर शेवटच्या 6 अध्यायात ज्ञान काय आहे. म्हणजे पहिल्या 1 ते 6 अध्यायातून आपण कर्मातनं भक्ती कशी मिळवायची, म्हणजे कर्म मिश्रित भक्ती म्हणू आपण. ठीक आहे. मग मधल्या 6 अध्यायामध्ये ज्ञानाद्वारे भक्ती कशी मिळायची म्हणजे काय, भक्ती मिश्रित कर्म शिकलो आपण. भक्ती योग आहे तो. आणि मग 12व्या अध्यायामध्ये भक्तांना जन्म मृत्यूपासून कसं मुक्त करतात भगवान, म्हणजे भक्ती योगातला म्हणजे सर्वोत्कृष्ट भक्ती योगाचं आचरण म्हणजे 12वा अध्याय. आता शेवटचे 6 अध्याय आपल्याला भौतिक जगापासून म्हणजे या प्रकृतीपासून म्हणजे या 3 गुणामध्ये बद्ध आहोत आपण. तर त्यातून मुक्त होण्यासाठी म्हणजे आपण स्वतःला कसं बाहेर काढू शकतो, म्हणजे मुक्त कसं करू शकतो, यासाठी आवश्यक तत्वज्ञानाचं ज्ञान जे वेदामधून घेतलंय तर ते देणार आहेत. म्हणजे ज्ञानाचा उपयोग कशासाठी होईल, या मायाशक्तीच्या नियंत्रणाखाली आहोत आपण 3 गुणांनी बद्ध भौतिक प्रकृतीमध्ये, आणि त्याचं नियंत्रण कोण करते, मायाशक्ती. म्हणजे ह्यापासून अलिप्त होण्यासाठी, म्हणजे ह्याच्यातून जेव्हा अलिप्त होऊ तेव्हाच कृष्णाविषयी आसक्त. आता आपल्याला आसक्ती भौतिक जगाविषयी, ती आसक्ती नष्ट होऊन कृष्णांकडे आपली आसक्ती वाढली पाहिजे. तर ह्यासाठी हे ज्ञान आवश्यक आहे. म्हणून आपण भक्ती प्राप्त करण्यासाठी जेव्हा ह्या ज्ञानाचा उपयोग करतो तेव्हा तो भक्तीचा एक भाग बनतो. म्हणजे ती सुद्धा ज्ञानाचं अनुशीलन करणं, म्हणजे तुम्ही 18 दिवस हे अभ्यास करताय तर ही सुद्धा भक्तिमय प्रेममय सेवाच बनते. आता हे 18व्या अध्यायात पण येणार आहे. फलश्रुती जी असते तर तिथे पण येईल की शेवटी आहे तो श्लोक की जो कोणी अशा पद्धतीने श्रवण करतो तो माझी बुद्धीनं पूजा करतो. म्हणजे भगवानांची कुठल्याही प्रकारे पूजा केली तरी फलश्रुती जी आहे ती तितकीच म्हणजे प्रभावी आणि तितकीच सारखी आहे की प्रत्यक्ष पूजा आपण करू भगवानांची. म्हणजे जेव्हा आपण भक्ती प्राप्त करण्यासाठी या ज्ञानाचा उपयोग करू आणि त्याचं अनुशीलन करू, म्हणजे जे शिकलोय ते आचरणात आणू, तेव्हा ती भक्तीचा एक भाग बनते. म्हणजे तो भक्तिमय प्रेममय सेवेचा एक भाग बनते, म्हणजे ती सेवाच बनते. म्हणजे आपण केलेले जे प्रयास असतात तर ती सुद्धा काय बनते, भक्ती बनते. म्हणजे तुम्ही सगळेजण आता भक्ती करत आहात. म्हणजे आपण जे इतके सगळेजण रजिस्टर 56 लोक झाले पण त्याच्यातले तुम्ही 5-6च येता. मग हे भक्तीचं अनुशीलन आहे. म्हणजे काय म्हणायचं की भक्तीच्या स्तरावर आपण कृतीच्या स्तरावर शिकण्यासाठी आधी श्रवण करणं आवश्यक असतं. जेव्हा म्हणजे श्रवण भक्ती हे नवविधा भक्तीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा सांगितले का, जेव्हा श्रवण करू तेव्हाच त्या ज्ञानाचं आपण म्हणजे कृतीच्या स्तरावर ते उतरवू, यासाठी श्रवण फार महत्वाचं आहे. जितकं श्रवण करू हृदयाची शुद्धी होत जाते. मग त्यापैकी 56 पैकी 6च आहेत तसे भगवान म्हणजे भगवान यांना ऐकायला येणारे. तर ही सुद्धा कृपा आहे तुमच्यावर सगळ्यांच्यावर असलेली, की हा म्हणजे ही भगवानांची कृपा आहे की हे सगळं ऐकण्याचा लाभ होतोय. आणि ते सगळे आहेत 56 पैकी जे ऐकू शकतात, त्यांना मॅनेज होऊ शकतो वेळ, पण त्यांना अडथळे आहेत. हे म्हणजे हे सगळं काय आहे, हे सगळं भगवानांच्या योजनेप्रमाणे असतं. म्हणजे त्यामुळं तुम्ही जे सगळे ऐकणारे आहात ते म्हणजे भगवानांची कृपा झालेले असे भक्त आहात, की ज्यामुळे तुम्ही योनी श्रवण भक्ती केली म्हणजे करू शकतात. म्हणजे अनेक युगांपासून अशी भक्ती जेव्हा केली भगवान यांची आणि इतर देवतांची, तेव्हा म्हणजे कृष्ण भक्ती द्यायला किंवा कृष्ण समजण्यासाठी काय काय म्हणजे काय लागतं, तर अनेक युग अनेक देवतांची उपासना केल्यानंतर कृष्णाविषयी आसक्ती निर्माण होते आणि आपण शेवटी वासुदेव हे सर्वस्व आहेत हे जाणतो.
म्हणजे ही सगळी तुम्हाला लोकांची तपश्चर्या आहे की आज तुम्ही भगवद्गीता अभ्यासते पहा, असे तुम्ही भगवान यांचे प्रिय भक्त आहात म्हणून हे ऐकता आहात. हरे कृष्ण. पुढे जाऊ आपण. हा, त्याची पुढची स्लाईड. हा, आता आपण आजच्या अभ्यासात म्हणजे प्रकृती म्हणजे भौतिक निसर्ग, मग पुरुष म्हणजे प्रकृतीचा उपभोग घेणार म्हणजे आपला जीवात्मा आहे. तर तो त्याला एक शरीर मिळतं. म्हणजे तर ते शरीर म्हणजे काय, प्रकृतीचा भाग आहे, आपल्या शरीराला एक निवासस्थान मिळतं. आणि मग त्या प्रकृतीचा उपभोग घेणारा तो पुरुष म्हणजे जीवात्मा आपला. म्हणजे आपला स्त्री पुरुषातला पुरुष नव्हे. सगळ्यांनी समजून घ्या, स्त्री देह पुरुष देह असे आहेत तर त्यातला नाही. तर जो काही जीवात्मा आहे, मग त्याला कुठलाही देह असो, त्याला जे काही निवासस्थान मिळालं शरीर, त्याचा उपभोग घेणार त्याला पुरुष म्हटलं. मग शरीर म्हणजे काय, क्षेत्र आहे आपलं. मग क्षेत्रज्ञ म्हणजे काय, तर त्याच्यामधला निरीक्षक आत्मा म्हणजे आपला जीवात्मा. आणि मग तिथे परमात्मा पण आहे, तो एक क्षेत्रज्ञ आहे. म्हणजे त्याला पण क्षेत्रज्ञ म्हणले. पण आपला आत्मा जर क्षेत्रज्ञ असेल तर भगवान जे आहेत परमात्मा स्वरूपात हृदयात, त्यांना परम क्षेत्रज्ञ म्हणले. म्हणजे सर्वश्रेष्ठ क्षेत्रज्ञ म्हणजे सर्वश्रेष्ठ उपभोग घेणारे कोण आहेत, तर भगवान आहेत. म्हणजे आपण 5व्या अध्यायाच्या 29व्या श्लोक मध्ये अभ्यासलंय, भोक्तारम यज्ञ तपसा, हो ना. म्हणजे तर भगवान जे आहेत तर ते जे आहेत तर ते सर्वोच्च असे म्हणजे उपभोग घेणारे असे आणि म्हणजे परम असे जे आहेत ते क्षेत्रज्ञ. आता ज्ञानम म्हणजे काय, की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ ह्यांना समजून घेणं म्हणजेच ज्ञान घेणं. म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाची व्याख्या पहा. क्षेत्र म्हणजे आपलं शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे त्याचा उपभोग घेणारा आपला आत्मा. हम्म? तर हा जो आहे त्याच्यामध्ये उपस्थित जो आत्मा आहे, तर त्यांच्याविषयी जाणणं, ह्याला म्हणायचं ज्ञान. मग आता ज्ञानाचं ध्येय काय, म्हणजे ज्ञेय त्याला म्हणतो आपण. तर ते म्हणजे काय, तर आपल्या ज्ञानाचं ध्येय काय, कशासाठी हे सगळं ज्ञान घेतो आपल्याला, कृष्णांची प्राप्ती करणं, हो की नाही. कृष्ण लोकांचे, मग त्याला म्हणायचं परमात्मा. ज्ञानाचं ध्येय काय, आपलं परमात्मा म्हणजे भगवान कृष्ण यांचं चतुर्भुज रूप आहे. तर त्याला परमात्मा म्हणतो आपण, की जे हृदयामध्ये स्थित आहे. तर त्या परमात्म्याची प्राप्ती करणं हे आपल्या ज्ञानाचं ध्येय आहे. आता पुढे जाऊ आपण. हो, त्याची पुढची स्लाइड घेऊ. हा, हा माताजी वाचू. हा, दीपांजली माताजी नाही आहेत. विजय माताजी वाचाल तुम्ही. हरे कृष्ण. हो हो हो, हरे कृष्ण. हा, वाचते. हरे कृष्ण. हा श्लोक मी वाचते. अर्जुन म्हणाला, हे माझे प्रिय कृष्णा, मला प्रकृती स्वभाव, पुरुष भोग घेणारा, क्षेत्र आणि क्षेत्र जाणणारा, ज्ञान आणि ज्ञेय जाणून घ्यायचे. परमपुरुष भगवंत म्हणाले, हे कुंतीचे पुत्रा, या शरीराला क्षेत्र म्हणतात आणि जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. आता अर्जुन जे आहेत, तर त्यांना प्रश्न पडलाय की प्रकृती म्हणजे आज म्हणजे ही भौतिक प्रकृती. आता आपण म्हणतो ना, तुमची प्रकृती कशी, म्हणजे काय, स्वभाव म्हणजे त्यातली जी स्वभाव लक्षणं असतात, म्हणजे स्वभाव लक्षण किंवा गुण लक्षण म्हणजे, तर त्याला म्हणायचं प्रकृती. मग आता ती प्रकृती म्हणजे काय, तर ही भौतिक सगळी सृष्टी आहे. म्हणजे या भौतिक सृष्टीत जे काही आहे, म्हणजे ही भौतिक सृष्टी आपण कशी निर्माण झाली, महत्त्व आपण त्याच्या माध्यमातून निर्माण झाली. आपण गोलोक वृंदावन चार्ट अभ्यासला, हो की नाही, 8व्या अध्यायामध्ये. मग आता त्यामुळे ही सगळी भौतिक प्रकृती निर्माण झाली. मग तिथं जे काही आहे तेच सगळं आपल्यामध्ये आहे. म्हणजे आपल्याला जे पंचमहातत्वांचं शरीर मिळालंय तिथं पण तेच सगळं आहे. म्हणजे प्रकृती म्हणजे ही भौतिक प्रकृती ती आपल्याला शरीर प्रदान करते, हो की नाही. मग ती शरीर जे प्रदान करते, मग त्याचा म्हणजे त्याचे जे गुणधर्म, मग त्यानुसार आपल्याला जे काही शरीर मिळतं त्यानुसार आपलं कर्म होतं. मग आता पुरुष म्हणजे कोण, तर जीवात्मा जो आहे आपल्या शरीरातला म्हणजे आपला आत्मा, त्याला ते शरीर मिळतं. मग ते शरीर मिळाल्यामुळे तिथे शरीरातली इंद्रिय कार्य करायला लागतात आणि मग ते कार्य जे घडतं त्याचा उपभोग घेणारा कोण आहे, तर आपला आत्मा. म्हणजे ते जे काही कार्य घडतं त्या कर्माचं जे फळ मिळतं, तर त्याचा परिणाम कोणाला मिळतो, म्हणजे जो आपला आत्मा आहे, म्हणजे तो भोग घेणारा, हो की नाही. मग चांगलं असलं तरी भोगायला लागतं आणि वाईट असलं तरी भोगायला लागतं त्या जीवात्म्याला ते कर्म, म्हणजे आपल्या आत्म्याला. म्हणून त्याला काय म्हटलंय, पुरुष. मग आता क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ जाणणारा म्हणजे, आणि ज्ञान आणि ज्ञेय जाणून घ्यायचं आहे. म्हणजे काय, की क्षेत्र
आणि क्षेत्रज्ञ जाणणारा. म्हणजे काय, क्षेत्र कशाला म्हटले आणि क्षेत्रज्ञ जो आहे तर ते कशाला म्हटले, ह्याला जाणणारा, त्याला म्हणजे जो कोणी जाणतो. हम्म. तर म्हणजे असं जे या पद्धतीचं ज्ञान प्राप्त करतो ते म्हणजे खऱ्या अर्थाने ज्ञान. आणि मग त्या ज्ञानाचं उद्दिष्ट काय आहे, तर कृष्णांना समजून घेणं. मग आता भगवान काय म्हणतात की शरीराला क्षेत्र म्हणायचं या. आणि जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणायचं. मग आता हाच पुरुष काय, पुरुष म्हणजेच कोण आहे, आपला जीवात्मा. मग तो क्षेत्राला पण जाणतो आणि क्षेत्रज्ञाला पण जाणतो, म्हणून इथे शब्द आलाय क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाना जाणणारा. मग ते पुढे जाऊ आपण. हा माताजी, पुढची स्लाइड घेऊया माताजी. हरे कृष्ण. हा. क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत। क्षेत्र क्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत् ज्ञानं मतं मम। हरे कृष्ण। ह- हरे कृष्ण. हे हा. भारता, मी सर्व शरीरांमधील सुद्धा क्षेत्रज्ञ असल्याचे तू जाण. आणि हे शरीर आणि त्याच्या क्षेत्रज्ञाला जाणणे म्हणजे ज्ञान होय, हे माझे मत आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता भगवान काय म्हणतात की हे भारत, भारत म्हणजे कोणाला म्हटलंय, अर्जुनाला. भरत राजाच्या वंशामध्ये तो म्हणजे योद्धा आहे जन्माला आलेला, म्हणून त्याला भारत म्हटले. मग आता मी म्हणजे या सगळ्या शरीरांमधला सुद्धा क्षेत्रज्ञ आहे हे तू जाण, असं ते म्हणतात. म्हणजे काय, इथे चित्रात पहा, प्रत्येक शरीरामध्ये म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा म्हणजे चतुर्भुज विष्णुरूप परमात्मा म्हणजे शंख चक्र गदा पद्म असं घेतलेले उपस्थित असतात. 15.15 मध्ये येईल ते. मग आता प्रत्येक शरीरामध्ये क्षेत्रज्ञ म्हणून भगवान उपस्थित आहेत. मग आता भगवान काय म्हणतात की जसा आत्मा हा शरीराला या जाणतो, शरीर म्हणजे आपलं क्षेत्र आहे. म्हणजे मला माणसाचं शरीर मिळालं तर ते माझं क्षेत्र झालं, म्हणजे जीवात्मा म्हणून मला मिळालेलं. मला कुत्र्याचं शरीर मिळालं तर ते क्षेत्र झालं. शरीर निवासस्थान पुरवते भौतिक प्रकृती. मांजराचं मिळालं, डुकराचं मिळालं, देवतेचं, ते क्षेत्र झालं. त्यानुसार कर्म व्हायला लागतं तिथे, जे काही मला शरीर मिळेल त्यानुसार. मग आता माणसाचं मिळालं, मग तिथला जो म्हणजे तिथे उपस्थित जो आत्मा आहे त्याला ते शरीर मिळालं. मग तो आत्मा हा तिथं क्षेत्रज्ञ आहे, म्हणजे जे काही कर्माचे परिणाम आहेत त्याचा भोग घेणारा आत्मा. तो क्षेत्रज्ञ आहे. मग भगवान काय म्हणतात, मी सगळ्या शरीरातला सुद्धा क्षेत्रज्ञ आहे. म्हणजे प्रत्येकाच्या शरीरात भगवान उपस्थित आहेत परमात्मा म्हणून. म्हणजे कुणीही असो, गाढव असो, कुत्रा असो, मांजर असो, मनुष्य असो, सगळ्या शरीर सगळ्या योनीमध्ये ह्याच एका स्वरूपात परमात्मा स्वरूपात सगळीकडे सारख्या स्वरूपात अणुच्या म्हणजे अंतरात सुद्धा भगवान उपस्थित आहेत. मग त्यामुळे भगवान काय म्हणतात की मी सगळ्याच शरीरांचा क्षेत्रज्ञ आहे, प्रत्येक शरीरातला. आणि हे तू जाण, अर्जुनाला सांगतात. मग शरीर आणि त्याच्या क्षेत्रज्ञाला, म्हणजे शरीर आणि त्याचा क्षेत्रज्ञ म्हणजे कोण, आपला आत्मा. आणि मग परम क्षेत्रज्ञ म्हणजे मी सुद्धा क्षेत्रज्ञ आहे भगवान म्हणतात. मग भगवान कसे परमात्मा स्वरूपात उपस्थित आहेत. मग आता भगवान यांना काय म्हणायचं आपण, भगवान हे आपल्यापेक्षा कसे आहेत, परिमाणाने भिन्न आहेत. आपण गुणाने समान आहोत भगवान यांच्याशी, जीवात्मक अंश आहोत जीवात्मा म्हणून, हो की नाही. मग भगवान हे आपल्यापेक्षा कसे आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत, म्हणून त्यांना काय म्हणायचं, परम क्षेत्रज्ञ. मग ते सगळ्या शरीरामध्ये उपस्थित असतात पहा. आणि त्यामुळे त्यांना सगळ्या शरीरांचं ज्ञान असतं, सगळ्या जीवांच्या शरीरामध्ये ते उपस्थित असतात. आणि म्हणून ह्या शरीर आणि त्याच्या क्षेत्रज्ञाला, म्हणजे शरीर म्हणजे आपल्याला जे शरीर मिळतं त्या शरीराला क्षेत्र म्हणून जाणायचं. आणि त्याचा क्षेत्रज्ञ म्हणजे दोन आले, आपला जीवात्मा म्हणजे क्षेत्रज्ञ आणि परम क्षेत्रज्ञ किंवा सर्वश्रेष्ठ क्षेत्रज्ञ म्हणजे भगवान. मग ह्यांना जाणणं म्हणजेच काय आहे, ज्ञान आहे. म्हणजेच थोडक्यात काय, आत्मा परमात्मा आणि शरीर यांना जाणणं. क्षेत्र म्हणजे काय झालं, शरीर, है की नाही. क्षेत्रज्ञ म्हणजे आपला आत्मा. आणि परमक्षेत्रज्ञ म्हणजे अजून एक क्षेत्रज्ञ की जो सगळीकडे उपस्थित आहे, म्हणून आपण त्याला परमक्षेत्रज्ञ म्हणून तुमचा सगळ्यांना समजू यावं म्हणून. तर मग ह्यांना जाणणं म्हणजेच काय, शरीर आत्मा आणि परमात्मा ह्या तिघांना जाणणं म्हणजेच ज्ञान आहे. आता पुढे जाऊ आपण. हा मग तुझी पुढची स्लाइड. हा. मग आता ही जी भौतिक प्रकृती आहे, तर ते क्षेत्र आहे. मग यात सगळं घटक आले, म्हणजे निसर्ग आपलं मध्ये जे काही आपल्याला दिसतं म्हणजे ते सगळं आलं. तर पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाइड. हा.
क्षेत्राचं आणि क्षेत्रज्ञांचं हे ज्ञान विविध ऋषींनी विविध वैदिक ग्रंथामध्ये वर्णित केले आहे. विशेष करून हे ज्ञान सर्व कारण परिणामांसहित वेदांत सूत्रमध्ये सर्व तथ्यांसहित प्रस्तुत करण्यात आलंय. आता क्षेत्राचं आणि क्षेत्रज्ञाचं हे ज्ञान आहे ते विविध ऋषींनी विविध वैदिक ग्रंथामध्ये म्हणजे विविध जे ऋषी मुनी आहेत तर त्यांनी काय केले, आता हे तत्वज्ञान विषयक ज्ञान आहे तर भरपूर सारे वैदिक ग्रंथ आहेत तर त्याच्यामध्ये वर्णन केले. मग आता भरपूर आहेत म्हणजे असित देवल असे भरपूर आहेत. मग पराशर व्यास आहेत. त्यानंतर म्हणजे असे जे आहेत वेगवेगळे की ज्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं तत्वज्ञान विषयक जे ज्ञान आहे तर ते दिलेलं आहे. म्हणजे मग आता ह्यापैकी विशेष करून हे सगळं ज्ञान कसं दिलंय तर कारण आणि परिणामासहित दिलंय. आता इथे आपण समजून घेऊया की म्हणजे हे सगळं ज्ञान हे कारण आणि परिणामांसहित म्हणजे काय. तर आता एखादी एखादं म्हणजे लाकूड आहे. तर त्याची खुर्ची बनते हो की नाही. मग त्याच्यापासून अनेक वस्तू बनतात म्हणजे काय की कारण आणि परिणाम समजतो. म्हणजे एखादी वस्तू बनवण्यासाठी म्हणजे टेबल बनवण्यासाठी खुर्ची बनवण्यासाठी काय लागतं, लाकूड म्हणजे ते त्याचं कारण झालं ती वस्तू बनवण्याचं. मग परिणाम काय आहे, त्याची खुर्ची बनली किंवा टेबल बनलं म्हणजे हा परिणाम झाला. मग या सोप्या उदाहरणात आपण समजून घेऊया की हे सगळं म्हणजे अशा पद्धतीनं कारण काय आहे आणि परिणाम काय आहे या सगळ्या सहित हे जे आहे तर जे व्यास मुनी आहेत तर त्यांनी म्हणजे जे वेदांत सूत्रचे संकलक आहेत तर त्यांनी हे सगळं ज्ञान त्याच्यामध्ये मांडले वेदांत सूत्रमध्ये. मग त्याचबरोबर म्हणजे मूळ वेदांमध्ये पण विशेष करून कठोपनिषदामध्ये आत्मा परमात्मा आणि शरीरातलं हे सगळं ज्ञान आहे ते सगळं दिलेलं आहे. आणि ते कसं दिलंय, कारण परिणाम आणि त्या सगळ्या तथ्यासहित म्हणजे जे सगळे दाखले आहेत, तर त्यासहित हे सगळं ज्ञान दिलेलं आहे. मग आता पुढे जाऊ आपण. हरे कृष्ण. हा मग आता इथे थोडं इथे आता हा भाग समजून घेऊया. तर कारण परिणाम आणि तथ्यांसहित म्हणजे काय, तर हे सगळं आपण थोडस समजून घेऊया. तर आता जीवाचं कार्यक्षेत्र म्हणजे काय असतं, तर त्याचं शरीर आहे. मग त्या क्षेत्रामध्ये आत्मा आणि परमात्मा हे दोन क्षेत्रज्ञ उपस्थित आहेत इथपर्यंत आपण जाणलं. मग तर तैत्तिरीय उपनिषद म्हणून आहे तर तिथं एक ब्रह्मपुच्छ प्रतिष्ठा म्हणून एक विषय येतो. तर आता आपण हे थोडक्यात समजून घेऊया की काय आहे नेमकं. आता हे सगळं तत्वज्ञान विषयक ज्ञान आहे पण आपण सोपं करून समजून घेऊया. तर आता भगवान जे आहेत तर जे आहेत तर यांच्या शक्तीची प्रकट अवस्था पहिली म्हणजे अन्नमय ह्या नावानं जाणली जाते. आता अन्नमय कोश किंवा अन्नमय स्तर म्हणजे काय असतो तर सगळ्यांनी जाणून घेऊया. तर आता पशु म्हणजे जे काही वनस्पती वगैरे आहेत किंवा पशु पक्षी आहेत तर हे अन्नाच्या शोधार्थ म्हणजे अन्न मिळवणे एवढंच स्तरावर त्यांची चेतना असते विकसित झालेली. म्हणजे आपण पाहतो वृक्षाची मुळं आहेत ती सगळ्या बाजूला पसरलेली असतात कशासाठी, अन्न आणि पाण्याच्या शोधार्थ हो की नाही. मग ही झाली अन्नमय स्तरावरची चेतना म्हणजे फक्त उदरभरण म्हणजे पोट भरणं. पशु काय करतात, पोट भरतात. पशु पक्षी म्हणजे पाहिलं असेल पहा, उदरभरण म्हणजे फक्त पोट भरणं अन्न मिळवणं एवढीच त्यांची चेतना विकसित झालेली असते. मग हा झाला निम्न स्तर म्हणजे अन्नमय स्तर म्हणायचा. त्यानंतर आता आपण जसं जसं पुढे जाऊ तसं आता इथे आला हा प्राणमय स्तर. मग आता इथं प्राणमय स्तर म्हणजे काय की चेतना विकसित होण्याचा पुढचा टप्पा. म्हणजे काय की भगवान जे आहेत तर त्यांच्या म्हणजे त्यांच्या माध्यमातून हा असा आविष्कार आहे. तर तिथे काय होतं तर आता पशु पक्षी जे आहेत हे आपण पाहिलं की फक्त उदरभरण किंवा अन्न मिळवणं हे अन्नमय स्तर झाला. मग प्राणमय स्तर जो आहे तर हा संबंधित कशाशी आहे तर आपण समजून घेऊया की आपला जो शरीर आपलं जे शरीर आहे तर हे पंचमहातत्वांचं बनलेलं आहे. मग आता हे जे शरीर आहे तर हे भौतिक आहे आणि आपला आत्मा जो आहे तर तो आध्यात्मिक आहे. मग इथं प्राणमय स्तरावर काय होतं तर आता
हे जे काही आपल्याला जीवन आहे किंवा हे जे मानवी जीवन आहे हे कशासाठी मिळालं आहे, तर म्हणजे तर हे समजून घेण्याचा प्रयत्न किंवा कुतूहल निर्माण होतं किंवा क्युरिओसिटी. पण ते इतक्या स्तरावर पोचलेली नसते, म्हणजे की फक्त एवढंच असतं की आपण जे आहे तर ते अ, तिथे आपण वेगवेगळ्या पद्धतीनं प्रगत कसं व्हायचं तर हे प्रयत्न केले जातात. म्हणजे काय, की कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा, हे सगळं जे आहे म्हणजे एक प्राणी दुसऱ्यावर वरचढ होतो, एक मनुष्य दुसऱ्यावर वरचढ होतो. तर हे सगळं जे पाहतो म्हणजे मनुष्याला इथे कळतं की आहार निद्रा भय मैथून म्हणजे इथपर्यंतच्या ज्या जाणीव आहेत त्या असतात. पण त्याचबरोबर आपण काहीतरी बनायचंय किंवा आपल्याला जीवनात काहीतरी ध्येय आहे असं त्याला वाटतं मनुष्याला. मग ह्या स्तरावर म्हणजे जी आहे चेतना, तर ती म्हणजे प्राणमय. मग आता हे लोक प्राणायाम करतात पहा वेगवेगळे, आणि मग श्वासांच्या हालचाली म्हणजे जे आहेत म्हणजे नियंत्रणात आणून स्वतःचं मन आणि इंद्रिय संतुलित करायचा प्रयत्न करत असतात. तर हे जे आहे तर हे म्हणजे इथे प्राणायाम मुख्यत्वे, तर ह्याद्वारे प्रयत्न केले जातात. मग आता ज्ञानमय कोश म्हणजे आता तिसरा टप्पा झाला. अजून चेतना थोडीशी जी आहे तर ती थोडीशी विकसित झालेली आहे. मग आता ह्या स्तरावर काय होतं, तर म्हणजे इथे जसं प्राणमय कोशामध्ये कसं होतं, चिंतन किंवा त्यांच्या संवेदना ज्या असतात थोडेसे जागृत असतात. आणि मग आता पुढे काय म्हणून ते प्राणायाम किंवा अशा गोष्टी करतात किंवा अष्टांग योगाचं आचरण करतात. मग पुढे काय असतं, मनोमय कोश म्हणजे मनाच्या स्तरावर, म्हणजे तिथं त्यांनी ज्ञान आत्मसात केलेलं असतं, विकसित केलेलं असतं. मनुष्याला आपल्या जीवनात काय ध्येय आहे, मग आपण काय करायला पाहिजे असा त्याचा विचार होतो. क्युरिओसिटी म्हणजे जिज्ञासा निर्माण होते. मग मनाच्या स्तरावर त्याचं चिंतन होतं. मग असा जो व्यक्ती असतो तो विचारवान, तत्वज्ञानी, फिलॉसॉफर्स, कवी जे असतात ना, तर ते ह्या क्षेत्रामध्ये येतात, म्हणजे ह्या तिसऱ्या टप्प्यामध्ये येतात. मग आता त्यांना जीवनाचं जे काही उद्दिष्ट आहे म्हणजे तर ते काहीतरी पाहिजे आणि त्यानुसार काहीतरी आपण म्हणजे केलं पाहिजे अशा दृष्टीनं म्हणजे स्वतः काहीतरी अचीव करण्याचा प्रयत्न करतात. पण तरीही त्यांना म्हणजे हे ज्ञान नसतं की आपण कोण आहोत किंवा आपला भगवान यांच्याशी काय संबंध आहे. तर ह्या स्तरावरचं अज्ञानच असतं. म्हणजे चेतना इथपर्यंतच विकसित झालेली असते की ज्ञान जे आहे तर ते जे आहे तर ते घेण्याचा प्रयत्न असतो. मग इथं मनोमय कोश आपण म्हणू किंवा मनाच्या स्तरावर म्हणजे मन आणि इंद्रियांना संयमित करण्याचा इथं प्रयत्न केला जातो पहा. मग इथे अशा पद्धतीनं मनाचं संतुलन करण्याचा प्रयत्न होतो. मग आता विज्ञानमय कोश म्हणजे काय, तर या स्तरावर काय होतं की चेतनेचा विकास असा असतो की त्याला समजतं की मी कुणीतरी भगवान यांचा अंश आहे, म्हणजे मी कुणीतरी जो आहे तर तो मी शरीर नाहीये. आणि शरीर आणि आत्मा यातला फरक त्याला समजतो, हे ज्ञान त्याला होतं. हे जे विज्ञान आहे ह्याचा हे जे आहे तर ते त्याला समजतं. पण त्याचे जीव म्हणजे त्याची चेतना जी असते तर ती इतकी विकसित झालेली नसते की त्याला आपला भगवान यांच्याशी असलेला प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करता येईल. तर त्याची चेतना इतकी विकसित झालेली असते की त्याला ज्ञानाच्या स्तरावर कळतं की मी भगवान यांचा म्हणजे यांचा कोणीतरी अंश आहे किंवा मी इटर्नल आहे किंवा मी स्पिरिच्युअल आहे, हे तर समजलेलं असतं. पण इतकी चेतना विकसित झालेली नसते की ज्याद्वारे त्याला ही सगळ्या संबंधाची जाणीव होईल किंवा भगवान यांच्याशी असलेल्या संबंधाचं म्हणजे जे विस्मरण झाले तर त्याचं पुनर्जागृती होईल. म्हणजे हा टप्पा जो आहे तर तो जो आहे तर तो हा ह्या टप्प्याला एखादा मायावादी असतो तर तो किंवा जे म्हणजे ज्यांना हे सगळं ज्ञान असतं, आत्मा म्हणजे काय, शरीर म्हणजे काय, पण ते भगवत सेवेमध्ये कधी येऊ शकत नाहीत. म्हणजे ते फक्त ज्ञानच घेतात म्हणजे ज्ञान योगाद्वारे. तर हा जो टप्पा आहे तो म्हणजे विज्ञानमय कोश, म्हणजे इथं सच्चित आनंद, तर त्यातलं जे आहे सत आणि चित या स्तरापर्यंत म्हणजे आपण शाश्वत अंश आहोत भगवान यांचं, म्हणजे आणि आपण कुणीतरी शाश्वत अंश आहोत हे समजलेलं असतं. आणि चित म्हणजे ज्ञानाने युक्त असं हे आहे आपण आहोत हे समजलेलं असतं. मग इथंपर्यंत आलं विज्ञानमय कोश. मग अजून चेतना विकसित होते, मग आनंदमय कोश. मग इथं काय होतं,
तर त्याच्या जीवनी गुरु येतात आणि त्याला समजतं की भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करणं हा माझा म्हणजे नित्य धर्म आहे आणि मी भगवान यांचा जीवात्मक अंश आहे. म्हणजे त्याला त्याच्या जीवनी गुरु आल्यामुळे समजतात, गुरु हे ज्ञान देतात आणि त्यामुळे सच्चित आनंद म्हणजे आपली जी अवस्था आहे भगवान यांच्याशी आपण गुणांनी समान आहोत, जीवात्मक अंश आहोत भगवानांचा, त्यामुळे सच्चित आनंद असा आपला जीवात्मा आहे, जसे भगवान आहेत. फक्त आपण परिमाणाने भिन्न आहोत हे सगळं समजतं आणि मग त्यामुळं तो काय करतो, प्रमाणित आध्यात्मिक गुरु म्हणजे असा कुणाचा तरी आशीर्वाद असायला लागतो किंवा असं कुणाचं तरी कृपाछत्र मिळायला लागतं. मग त्यांच्या तो शोधात असतो विज्ञानमय कोश म्हणजे, पण त्याला ते मिळालेलं नसतं. पण जेव्हा आनंदमय कोश म्हणजे तेव्हा जेव्हा एखादा प्रमाणित आध्यात्मिक गुरु तुमच्या जीवनी येतात आणि तुम्हाला हे सगळं ज्ञान होतं, तर ते ज्ञान करून देणारे गुरु असतात. त्यामुळे सच्चिदानंद अवस्था कशी प्राप्त होते, तर गुरूंच्या माध्यमातून हा संबंध जो आहे भगवान यांच्याशी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होतो गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आणि तो संबंध प्रस्थापित झाल्यामुळं भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे म्हणजे ती जाणीव करून देणारे गुरु असतात आणि त्या पुढचा टप्पा संबंध प्रस्थापित होतो आणि त्याद्वारे भगवान यांच्या कृपेस पात्र होण्याचं ज्ञान घेतलं जातं. मग हा टप्पा म्हणजे आनंदमय आणि ह्याच्याही पलीकडे असतात ते मुक्त पुरुष किंवा सर्वोच्च अधिकारी जे ज्ञानातले असे गुरु, ते ह्याच्या पलीकडे असतात आणि भगवान तर ह्या सगळ्यांच्या पलीकडे आहेत. हे आपण जाणून घेतलं. मग आता पुढे जाऊ आपण. हा मग हरे कृष्ण माताजी. हा 13.6.7 पंचमहाभूते विद्याहंकार बुद्धी अव्यक्त 10 इंद्रिये आणि मन 5 इंद्रिय विषय इच्छा द्वेष सुख दुःख समूह चेतना आणि धैर्य या सर्वांना त्यांच्या विकारांसहित संक्षेपाने क्षेत्र असे म्हटले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता समजून घेऊया. आता पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश. आता त्यानंतर मिथ्या अहंकार बुद्धी आणि मन. तर हे तीन झाले. असं लक्षात ठेवूया आपण. हे तीन म्हणजे सूक्ष्म देह झाला. पंचमहाभूत म्हणजे आपला स्थूल देह झाला, म्हणजे 8 झाले बरं का. मग आता त्यानंतर काय आहे तर 5 आपले इंद्रियांचे विषय. मग 5 इंद्रियांचे जे विषय आहेत म्हणजे, तर ते म्हणजे काय तर शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5 विषय झाले. म्हणजे हे झाले जे आहेत ते 8 8 झाले पंचमहाभूत आणि मनबुद्धी अहंकार. मग त्याच्यामध्ये हे 5 इंद्रिय विषय मिळवले आपण, तर 13 झाले. मग त्यानंतर आपली 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय. मग हे सगळे मिळून झाले 23 आणि अव्यक्त त्रिगुण म्हणजे काय, तर अव्यक्त त्रिगुण म्हणजे काय, तर अव्यक्त किंवा त्याला प्रधान म्हटलं जातं म्हणजे सत्व रज तम हे 3 गुण मिळून तर ह्या सगळ्याला एकच मोजलं जातं. तर असे मिळून जे आहेत, तर हे सगळे जे घटक आहेत तर ह्या सगळ्या म्हणजे ह्या सगळ्यांचं मिळून जे आहे तर ते एकूण किती संख्या होते तर 24. म्हणजे तर ह्या 24 जी तत्व आहेत म्हणजे तर त्याला महत्त्व असं म्हटलंय. तर ह्या 24 म्हणजे सगळ्या जे घटक आहेत तर ह्या घटकांनी मिळून म्हणजे या 24 तत्वांच्या समूहाला क्षेत्र असं म्हटलं जातं. आणि मग इथे ह्या म्हणजे ह्या 24 तत्वांच्या सहित इच्छा द्वेष सुख दुःख हे आपल्या स्थूल शरीरातले म्हणजे स्थूल शरीर म्हणजे काय तर पंचमहाभूतांचं जे बनलंय तर त्याचे हे विकार आहेत. म्हणजे त्या पंचमहाभूत शरीर बनले तर त्याला असणारे विकार आहेत. मग आता चेतना आणि ध्वनिदार आहे आपली जी प्रतीत होणारी जीवन लक्षण आहेत ती म्हणजे काय, तर सूक्ष्मदेहाची मन बुद्धी आणि अहंकार यांची प्रकट अवस्था आहे. तर अशा रीतीनं जे आहे तर हे आपलं 24 तत्वांनी युक्त शरीर बनले. म्हणजे हे जे आहे तर हे प्रकट जेव्हा होत असतं आपण पाहिलं होतं गोलोक वृंदावन जो आहे तर त्याचा चार्ट, तर त्यावेळेला ते अव्यक्त असतं. जेव्हा भगवान दृष्टिक्षेप टाकतात तर तेव्हा ते व्यक्त होतं म्हणजे कार्यरत होतं. मग ह्या 24 तत्वांचं युक्त आपलं एक शरीर किंवा त्याला क्षेत्र असं म्हटलंय. मग ह्या शरीराला 6 स्थित्यंतर लागू होतात किंवा शरीरासाठी 6 स्थित्यंतर होतात. म्हणजे काय, उत्पत्ती विकास स्थिती प्रजनन क्षय आणि विनाश. म्हणजे आपण निर्माण केले जातो, आपला जन्म होतो, उत्पत्ती म्हणजे विकास म्हणजे आपली वाढ होते, मग आपण ठराविक वाढीचा वेग नंतर आपण स्थिर होतो
मग प्रजनन म्हणजे नवनिर्माण होतं, मग त्यानंतर हळूहळू आपला ऱ्हास व्हायला लागतो म्हणजे क्षय, आणि त्यानंतर आपण नष्ट होतो म्हणजे आपला मृत्यू होतो. तर हे अशा पद्धतीनं चक्र जे आहे ते सुरू राहतं. मग आता ह्या क्षेत्राचा स्वामी म्हणजे क्षेत्रज्ञ म्हणजे जीवात्मा, हा कसा आहे वेगळा आहे. वेगळा काय आहे, तर त्याला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. शरीराला या सगळ्या अवस्था आहेत, पण आत्म्याला जन्मही नाही आणि मृत्यू नाही. ते चित्रात दाखवले पहा. म्हणजे आत्मा जो आहे तो आपल्या जीवन रथाचा प्रवासी आहे. आता पुढे जाऊ आपण. हा बघा, नम्रता, निरंकार, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, आध्यात्मिक गुरुला शरण जाणे, पावित्र्य, स्थैर्य, आत्मसंयमन, इंद्रिय विषयांचा त्याग, मिथ्या अहंकार रहित, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी इत्यादी मधील दुःख दोष जाणणे, अनासक्ती, घरदार, पत्नी, मुलेबाळे इत्यादींपासून अनासक्ती, इष्ट आणि अनिष्ट गोष्टींमध्ये समचित राहणे, आणि माझी निरंतर अनन्य भक्ती, एकांतवासात राहण्याची उत्कट इच्छा, सामान्य लोकांपासून अलग होणे, आत्मसाक्षात्काराच्या महत्वाचा स्वीकार करणे, आणि परमसत्याचा तत्वज्ञानात्मक शोध, हे सर्व ज्ञान असे आहे असे मी घोषित करतो. या व्यतिरिक्त जे काही आहे ते सारे अज्ञानच आहे. आता हे समजून घेऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. तिथे चार्ट आहे, त्याच्यातून आपल्याला समजू येईल. हरे कृष्ण. हा, आता नम्रता म्हणजे काय की आपल्याला सन्मान मिळावा असं आपल्याला जे वाटतं, तर ते म्हणजे जे आहे तर ते आपला मिथ्या अहंकार असतो. म्हणजे आपण स्वतःला देह मानतो, म्हणजे मी शरीर आहे असं मानतो, आणि त्यामुळे आपल्याला तो अहंकारापोटी म्हणजे आपल्याला मान सन्मान मिळाला असं असं वाटतं. खरं तर आपल्याला आपण श्रीकृष्णांचे दास आहोत. म्हणजे जो दास आहे, सेवक आहे, म्हणजे प्रत्येक जण जीवात्मा म्हणून, तर मान आणि अपमान वाटण्याचा प्रश्नच कुठे येतं. म्हणजे लोकांकडून मान मिळावा यासाठी आपण उत्सुक असू नये. म्हणजे काय, आपल्याला इतरांकडून मान मिळावं वाटतं, म्हणजे आपण स्वतःला शरीर समजतो हो की नाही स्वतः, आणि त्यामुळे शरीराशी संबंधित मान अपमान आहे, म्हणजे आपला मिथ्या अहंकार आहे, तर त्यामुळे आपल्याला हे सगळं असं वाटतं. पण आपण जर दास आहोत भगवानांचे मानले, तर आपल्याला म्हणजे दास आहोत म्हणून आपल्याला सेवा करायची आहे. म्हणजे जो सेवक आहे, दास आहे, तर आपण हे जेव्हा आपलं नातं भगवान यांच्याशी असलेलं समजतं, तेव्हा मान आणि अपमानाचा प्रश्न येतोच कुठे. आपण दास आहोत भगवान यांचे, आपण सेवा करायची, म्हणून आपल्याला कोणी सन्मान द्यावा आणि असं आपल्याला वाटताच कामा नये. कारण आपण कोण आहोत, शरीर नसून आत्मा आहोत आणि भगवानांचे नित्य दास आहोत. त्यामुळे मान आणि सन्मान याचा प्रश्नच येत नाही, हो की नाही. मग आता अभिमान म्हणजे काय, आपण शरीर नाही हे समजून घेणं, आणि सन्मान आणि अनादर समान आहेत. म्हणजे काय, की आता आपण शरीर नसून आत्मा आहोत हे समजून घेणं, हा वास्तविक अहंकार आहे. मिथ्या अहंकार म्हणजे काय, मी देह आणि मी करताय असं मानणं. पण वास्तविक अहंकार हा नेहमी आपल्यामध्ये असतो. खरा अहंकार निंदनीय नाही, पण आपण शरीर नसून म्हणजे आत्मा आहोत हा खरा अहंकार आहे, आणि आपण भगवानाचे जीवात्मक अंश आहोत हा अंभाव म्हणजे वास्तविक अहंकार. पण आपल्याला मी म्हणजेच शरीर आणि मी म्हणजेच स्वामी सगळ्या म्हणजे सगळ्याचा असं जेव्हा वाटतं, कर्तेपणाची भावना येते, मग हा मिथ्या अहंकार आहे. म्हणून आपण शरीर नाही हे समजून घेणं, आणि त्यावेळेला आपण आत्म्याच्या स्तरावर कार्य करणं, किंवा आत्म्याच्या स्तरावर आपण प्रत्येक कृती करतो आहोत हे जाणणं, म्हणजे आपली जी वास्तविक स्थिती आहे ती जाणणं. आणि त्यामुळं ही जेव्हा जाणतो, तेव्हा आपण जीवात्मा आहोत म्हणजे भगवानांचे नित्य सेवक आहोत. मग मान आणि सन्मान असा प्रश्न येतच कुठे, किंवा अनादर झाला, दुखावलं गेलं असं प्रश्न येणारच नाही, हो की नाही. मग आता अहिंसा म्हणजे काय, की आपण समजून घेऊ की जोपर्यंत आपण एखाद्या व्यक्तीला आध्यात्मिक स्तरावर उन्नत करत नाही, तोपर्यंत आपण हिंसाच करतो आहोत पहा. म्हणजे बघ, भगवद्गीतेमध्ये हिंसा म्हणजे काय आहे, तर आपण जे काही म्हणजे इतर लोक जे आहेत समाजामध्ये, आता आपण पाहतो, तर अहिंसा या शब्दाचा सामान्यपणे अर्थ शरीराचा हत्या न करणे हा आपण घेतो, हो की नाही. मग तोही अर्थ आहेच, पण अहिंसेचा तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून श्रीकृष्णांनी सांगितलेला खरा अर्थ काय आहे, तर इतरांना दुःखात न टाकणे म्हणजे अहिंसा. मग आता आपण अज्ञानामुळं या दुःखालय व शाश्वतमध्ये आहोत, या भौतिक जगतामध्ये. हे कसं आहे, दुःखाने ग्रासलेलं आहे, देहात्मबुद्धीमध्ये फसलेलो आहोत, आणि सगळी सुख दुःख सांसारिक स्तरावर भोगत आहोत.
मग जोपर्यंत मनुष्य आध्यात्मिक स्तरावर उन्नत होत नाही तोपर्यंत तो हिंसाच करतोय पहा. मग वास्तविक ज्ञान आहे ते प्राप्त करणं आणि आपण प्राप्त केल्यावर ते इतर लोकांपर्यंत ते पोहोचवणं, त्याचा प्रचार प्रसार करणं, ह्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे, की जेणेकरून इतर दुःख भोगत असलेले जे लोक आहेत, अज्ञानी लोक आहेत, असे देहात्म बुद्धीमध्ये फसलेले, त्या संसाराच्या भवसागरामध्ये अडकलेले, तर त्यांना भवबंधनातून मुक्त होण्यासाठी ते मदत होईल. म्हणजे अशा पद्धतीचं कार्य करणं म्हणजे ही खरी अहिंसा आहे. मग आता समजून घ्या, आपल्याला ही कळली भगवद्गीता 18 दिवसांचा क्लास आपल्याला पोस्ट आली, मग आपण ही पाठवली, तर ही खऱ्या अर्थाने अहिंसा झाली. एखाद्याला ज्ञानात उन्नत होण्यासाठी आणि या दुःखातून क्लेशातून, क्लेशपूर्ण जीवन आहे त्याचं भौतिक प्रकृतीमध्ये, तर त्यातून आपण त्या दुःखातून मुक्त होण्यासाठी, त्या भवबंधनातून मुक्त होण्यासाठी जेव्हा एखाद्याला अशा पद्धतीचं सहाय्य करतो, मग ती खरी अहिंसा आहे. अन्यथा आपण हिंसाच करतो आहोत म्हणजे स्वतःही अज्ञानी राहून आणि इतरांनाही अज्ञान ठेवून. म्हणजे ज्यांनी कोणी ज्ञान घेतलंय त्याचं कर्तव्य काय आहे? समाजातल्या अशा अज्ञानी लोकांपर्यंत की जे क्लेश भोगत आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. आणि मग जेव्हा असं पराकाष्ठा होते तेव्हा ती काय होते? भक्तिमय प्रेममय सेवा होते पहा. म्हणजे भगवान यांना खूप आवडतं की त्यांचे जे विचार आहेत तर ते अशा लोकांपर्यंत पोहोचवणं की जे अज्ञानी आहेत आणि त्यांचं कष्टदायक जीवनातून त्यांना मुक्तता म्हणजे मिळण्यासाठी सहाय्य करणं. मग गुरूंचं कार्य हेच असतं पहा. गुरु जे भगवान यांचे विचार आहेत ते, कृष्णांचे जे विचार आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवणं. आणि भक्तांचं कार्य काय असतं? जे गुरूंचं कार्य आहे तर त्यामध्ये आपण सेवा म्हणून सहभाग देणं आणि स्वतःचा उद्धार करणं, की ज्या सेवेद्वारे गुरु प्रसन्न झाले म्हणजे भगवान प्रसन्न. यासाठी आता हे सगळ्या माताजी सेवा करतात, कोणी वाचण्याची करते, कोणी पोस्ट पाठवण्याची करतात, हो की नाही. ऍडमिन माताजी, कुमुद माताजी श्लोक वाचण्याची सेवा करतात, कोणी स्क्रीन शेअरिंग करतात, हो की नाही. मग हे सगळं जे आहे रेकॉर्डिंग करतात माताजी. मग ह्या सगळ्या छोट्या छोट्या सेवा आहेत. मग ह्या का केल्या जातात? किंवा आता प्रीचिंग सेवा आहे, हो की नाही. मग ही सेवा आपण का करतो? तर समाजातल्या जे असे म्हणजे सगळे आपले जीवात्मे आहेत. वासुदेवांचं कुटुंब आहे, वासुदेव कुटुंबकम, आपण सगळे कृष्णांचे कोण आहोत? सुपुत्र सुपुत्री आणि कुटुंबाचा भाग आहोत. मग म्हणजे ह्या कुटुंबातले जे आपले बंधू भगिनी आहेत तर ह्यांना ज्ञानाच्या स्तरावर उन्नत करून त्यांना क्लेशदायक कष्टदायक जीवनातनं म्हणजे त्या भवबंधनातून त्यांची सुटका करण्यासाठी ही केली गेलेली गुरूंच्या मार्गदर्शनाखाली केलेली अशी ही समर्पित अशी भक्तिमय प्रेममय सेवा आहे. ह्याच्यासारखी उच्च कोटीची सेवा असू शकत नाही आणि हे कारण आहे की भक्त सेवा करतात. मग ह्या स्तरावर आपण उन्नत झालो पाहिजे आणि त्याद्वारे कृष्ण कृपा मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग ही खरी अहिंसा आहे. मग आता सहिष्णुता म्हणजे काय? की सहनशील व्हायचं. तृणादपी सुनिचेन म्हणजे गवताच्या पात्याप्रमाणे आपण सहनशील व्हायचं. त्याच्यावरून आपण चालत गेलो तरी पुन्हा ते उठून उभं राहतं. मग तसं म्हणजे चैतन्य महाप्रभूंनी यासाठी म्हटलंय तृणादपी सुनिचेन, म्हणजे गवताच्या पात्यासारखं अपमान सहन करायला शिका किंवा सराव करा. म्हणजे आपण भक्ती मार्गामध्ये येतो तेव्हा भक्तिमय प्रेममय सेवा करत असताना प्रत्येक वेळी आपल्याला काही चांगले वाक्य चांगले शब्द ऐकता म्हणजे इतर लोकांकडून ऐकायला मिळालंच नाही, अवहेलना होईल, अपमान होतील, मग त्यावेळेला सहन करायचा सराव करा. मग साधेपणा म्हणजे इतकं आपण स्पष्ट आणि म्हणजे सत्याने आपलं आचरण असायला पाहिजे की शत्रूला देखील आपण सत्य उघडपणे सांगू शकू निर्भयपणे. इतकं आपण साधेपणा म्हणजे सरळपणे आपलं जे आहे ते आचरण असायला पाहिजे. मग आध्यात्मिक गुरु स्वीकारणे म्हणजे आचार्य आपल्या जीवनी आले पाहिजे. म्हणजे प्रमाणित आध्यात्मिक गुरु जे आहेत तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ज्ञान घेऊन भक्तिमय प्रेममय सेवा करणं आवश्यक आहे. गुरु काय करतात? आपला भगवान यांच्याशी संबंध प्रस्थापित करतात. मग स्वच्छता म्हणजे काय? स्नानाने बाह्य स्वच्छता होईल शरीराची. मग अंतर्मनावरची जी धूळ आहे, हृदयावरची जी धूळ आहे, तर अनेक जन्मांची जी धूळ आहे तर ती झटकून टाकण्याचं कार्य कोण करतं? हरे कृष्ण महामंत्राचा म्हणजे जो जप आहे तर त्याद्वारे ती झटकली जाते. मग ही अंतर्मनाची स्वच्छता. मग स्थिरता म्हणजे काय? आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्याचा निर्णय. म्हणजे काय? की आपल्याला यश अपयश येईल, वेगवेगळे अनुभव येतील, वेगवेगळ्या भक्त वेगवेगळ्या स्वभाव प्रकृतीचे. मग तिथं खचून न जाता, कुणाची निंदा न करता, टीका टिप्पणी न करता आपण भक्तिमय प्रेममय सेवेचे
प्रयत्न पक्का निर्धार करून म्हणजे दृढ विश्वासानं अपयश आलं तरी खचून न जाता आपण केला पाहिजे आणि त्याद्वारे आपण भक्ती साधण्याचे सेवेचे प्रयत्न केले पाहिजेत. मग आत्मनियंत्रण किंवा आत्मविनिग्रह म्हणजे काय, की आध्यात्मिक प्रगतीसाठी जे प्रतिकूल आहे ते आपण काय करायचं, त्यागून टाकायचं. म्हणजे इंद्रियावरती ताबा. म्हणजे आता आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रतिकूल गोष्टी आहेत तर टाळायच्या. म्हणजे काय, की आता इंद्रिय आपली इतकी प्रबळ आहेत की त्यांना इंद्रिय तृप्ती करायची नेहमी इच्छाच असते पहा. मग आता इंद्रियांच्या अनावश्यक मागण्या नाही पुरवायच्या. जेवढी आपलं शरीर व्यवस्थित आरोग्य त्याचं व्यवस्थित शरीराचं ठेवण्यासाठी आवश्यक आहे तेवढीच इंद्रिय तृप्ती, म्हणजे जितकं जेवढं आवश्यक आहे शरीर आपलं आरोग्य म्हणजे आरोग्यमय ठेवण्यासाठी किंवा शरीराचं आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी, तर तितकंच आपण अन्नप्राशन करायचं. मग आता जीभ हे इंद्रिय आहे म्हणजे ते अनियंत्रितच इंद्रिय म्हणू आपण. मग जिभेवर आपण नियंत्रण करू शकतो. म्हणजे तर त्यावेळेला आपली इंद्रिय कशी म्हणजे जेव्हा जिभेवर नियंत्रण होतं तर त्यावेळेला इतर इंद्रिय पण आपण संयमित करू शकतो. कारण जिव्हा, उदर आणि उपस्थ हे एका सरळ रेषेत असतात. जेव्हा जिभेवर नियंत्रण येतं तेव्हा पोट आणि इतर इंद्रियावर नियंत्रण येतं. मग जिभेची चव घेणं हे आणि बोलणं हे दोन कार्य आहेत. मग नित्यनेमानं आपण जिभेला जर कृष्ण प्रसादच दिला, कृष्ण कीर्तन करण्यासाठी संलग्न केलं, मग डोळ्यांविषयी तर आपण श्रीकृष्णाचं सुंदर श्याम सुंदर असं रूप पाहण्यासाठी प्रयत्न केला, मग नेत्र संयमित होतील. कानाद्वारे कृष्ण कथा श्रवण केली, हरे कृष्ण महामंत्राचा जप श्रवण केला, हो ना, भक्तांची भजन ऐकली. नाकाद्वारे काय केलं, कृष्णांना अर्पण केलेल्या फुलांचा मंजिरींचा सुवास घेतला. त्याच्यात इतकं सामर्थ्य असतं की कुठलाही जो परिणाम आहे म्हणजे अगदी सर्पदोषांपासून म्हणजे सगळे परिणाम आपल्यावरचे आजाराचे झालेले ते नष्ट करण्याचं सामर्थ्य असतं. भक्तिरसामृत सिंधूमध्ये हे दिलंय. मग हे सगळे भक्तिमय प्रेमय सेवेचे मार्ग आहेत. मग इथे आपण जाणू शकतो की भगवत गीतेद्वारे आपण भक्तीचं हे विज्ञान जे आहे तर ते आपण समजून घेतोय आणि भक्तिमय प्रेमय सेवा हेच तर उद्देश आहे. म्हणजे भक्तिमय प्रेमय सेवा हेच भगवद्गीतेतल्या ज्ञानाचं उद्देश आहे. मग अशा पद्धतीने आपण जिव्हा नियंत्रित केली पाहिजे. म्हणजे आणि मग जिभेला अजून नियंत्रित करायचं म्हणजे काय, की अनावश्यक बोलणं टाळणं. म्हणजे काय, की निरर्थक बोलू नये. जेवढं आवश्यक आहे म्हणजे तर तितकंच आपण बोलणं. मग हे जिभेचं नियंत्रण झालं. मग आता पुढे जाऊन आपण काय अभ्यासणार आहोत, की म्हणजे मी हे शरीर आहे हे नाकारून आपण स्वतःला कृष्णांचा सेवक नित्य दास मानलं पाहिजे. म्हणजे खोटा अहंकार, मिथ्या अहंकार आपण त्यागला पाहिजे. मग त्यासाठी आपण स्वतःची जी आध्यात्मिक स्वरूप स्थिती म्हणजे मी हे शरीर आहे तर ही जी आहे तर ती आपल्या मनातून काढून टाकली पाहिजे. किंवा मी हे मन आहे असं पण वाटतं काहींना, तर असं नाही. आपण कृष्णांचा म्हणजे कोण आहोत, जीवात्मक अंश, दास आहोत, सेवक आहोत. म्हणजे तर हे आपण मान्य केलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे. मग जन्म मृत्यू जरा व्याधी ह्या समस्या आपल्याला आहेत. म्हणजे तर हे सगळं जेव्हा आपण समजून घेतो तर त्यावेळेला आपण हे जे आहे ह्या चार समस्यातून मुक्त होण्यासाठी आपण आध्यात्मिक जीवनात कशी प्रगती करायची हे गुरूंकडून जाणलं पाहिजे. आणि ते शास्त्रांच्या अध्ययनानं म्हणजे आपल्याला जाणता येईल गुरूंच्या मार्गदर्शनाने. मग आता जे कृष्णां म्हणजे जे आहे तर कृष्णांसाठी सर्वस्वाचा आपण त्याग करायला तयार राहायचं. म्हणजे आता पुढचा टप्पा म्हणजे आपण म्हणजे आपली अनासक्ती म्हणजे किंवा त्याला अलिप्तता म्हटले. म्हणजे काय, की इथे समजून घेऊया की एखादा व्यक्ती जर गृहस्थ असेल तर आपल्याला आध्यात्मिक प्रगतीसाठी अनुकूल ज्या गोष्टी आहेत त्या स्वीकारायच्या, प्रतिकूल आहेत त्याविषयी आसक्त असू नये. म्हणजे सुखी जर आपल्याला व्हायचं असेल तर कृष्ण भावना हा सर्वोत्तम मार्ग आहे. मग आपल्या घरामध्ये सगळ्यांना आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप करायला सांगून आपण सगळेजण आनंद घ्यायचा प्रयत्न करू. मग सगळे मिळून कृष्ण प्रसाद ग्रहण करू, श्रीमद भगवद्गीता भागवतातल्या ग्रंथांची चर्चा करू, अर्चे विग्रहांची आराधना करू. मग आपलं जीवन सुखी होईल. मग कुटुंबाला असं आपण प्रशिक्षित करायचं, सकाळ संध्याकाळ एकत्र बसून अशी आराधना करायची, हरे कृष्ण महामंत्राचा जप संकीर्तन करायचं, कृष्ण भावनेचा विकास करायचा, चार नियमक तत्वांचं पालन करायचं. मग अशा पद्धतीने कुटुंबाची घडी आपण बसवू शकतो. पण जर कुटुंबातले व्यक्ती प्रतिकूल असतील तर कौटुंबिक जीवनाचा आपण त्याग केला पाहिजे. म्हणजे कौटुंबिक जीवनामध्ये जर सगळे अनुकूल असतील तर त्यांना कृष्ण भावनेचं प्रशिक्षण दिलं पाहिजे. मग त्यासाठी कौटुंबिक जीवनाचा त्याग करायची आवश्यकता नाही. पण जर कुटुंबातले व्यक्ती जे आहेत तर ते प्रतिकूल असतील आध्यात्मिक जीवनाकरता, तर गृहस्थ जीवनाचा त्याग करावा. म्हणजे अर्जुनाने काय केलं, श्रीकृष्णांच्या
संतुष्टीसाठी, त्यांची सेवा करण्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला. म्हणजे स्वजनांना मारण्याची इच्छा नव्हती, पण आपले कुटुंबीय आपल्या भगवान जे आहेत तर त्यांच्या साक्षात्काराच्या मध्ये अडथळा येत आहेत, म्हणजे आपली आसक्ती कुटुंबियांची. मग हे त्याला जेव्हा समजलं, तेव्हा त्यांनी श्रीकृष्णांच्या आदेशांचा स्वीकार केला, युद्ध करून स्वजनांची हत्या केली. पण ती श्रीकृष्णांच्या चरणी केलेली परिपूर्ण अशी सेवा होती. मग अशा पद्धतीने आपण कार्य करावं. मग आता पुढे जाऊन म्हणजे जे आहेत अगदी म्हणजे आपली वृत्ती कशी पाहिजे, तर एकदम जी आहे तर आपली स्थिर अशी वृत्ती आपण मिळवण्याचा, स्थितप्रज्ञ म्हणजे जी विचलित होता कामा नये कुठल्याही घटनेमुळे. भक्तिमय प्रेममय सेवेचं आपण आचरण केलं पाहिजे नवविधा भक्तीच्या माध्यमातून. आणि आपण कुठल्याही वस्तू म्हणजे भौतिक नफा तोटा पाहून आनंदित किंवा विचलित असं होता कामा नये, म्हणजे दुःखी झालो असं नाही झालं पाहिजे. समभाव राखला पाहिजे, म्हणजे अखंड भक्ती सेवा नवविध भक्तीच्या माध्यमातून आपण करायचा प्रयत्न केला पाहिजे. मग यासाठी आपण स्वतःला नेहमी परीक्षा घ्यायची की स्वतः आपण भक्तीमध्ये आहोत की नाही आहोत, म्हणजे कुठल्या जीवनात आपल्याला जास्त आवड आहे. आध्यात्मिक जीवनामध्ये ज्याला रुची निर्माण होते, रुळतो, त्याला मग भौतिक लोकांच्या संगतीमध्ये राहायला आवडत नाही, एकांतात राहायला आवडतं. मग तो भौतिक लोकांच्या संगतीत राहणं टाळतो, म्हणजे कुसंग टाळतो, एकांतात राहायला लागतो. अशी स्वतःची परीक्षा पण घ्यायची मध्ये मध्ये आपण. म्हणजे भक्ताला अनावश्यक चित्रपट पाहणं किंवा मॅच पाहायला जाणं, सार्वजनिक उत्सव समारंभ या सगळ्या गोष्टींमध्ये रस नसतो त्याला, तो म्हणजे वेळेचा अपव्ययच वाटतो. किंवा लैंगिक जीवन किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे त्याला इतकासा रस नसतो, म्हणजे हे सगळं भौतिक इंद्रिय तृप्ती वाटते. मग हे सगळं जे आहे तर ह्या गोष्टींपासून तो अलिप्त राहतो आणि तो सतत भगवानांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये आणि अशा पद्धतीने तो भक्तांच्या संघात मिसळतो. तो भौतिकवादी लोकांच्या संघ मध्ये, त्याला जनसंघ असं म्हणतात, त्यात तो मिसळत नाही. मग सामान्य लोकांपासून अलिप्तता म्हणजे काय, तर असं त्याला जनसंघ आपण म्हणतो. सामान्य लोक जे भौतिकवादी जीवन जगतात तर त्यांच्यापासून तो दूर राहतो. मग हे जे सगळे जे गुण आहेत, तर हे जेव्हा आपण अंगी बाणू, तर त्यावेळेला आपण आध्यात्मिक स्तरावर उन्नत होऊ. ह्या सगळ्याला ज्ञान म्हटले आणि बाकी सगळं जे काय आहे ते अज्ञान आहे असं भगवान म्हणतात. मग आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाइड. हरे कृष्ण माताजी. हा माताजी वाचा. ज्ञेय म्हणजे काय याचे मी तुला आता वर्णन करून सांगतो. जे जाणल्याने तू अमृताचे आस्वादन करू शकशील. अनादि आणि माझ्या अधीन असणारे ब्रह्म हे भौतिक जगताच्या कार्यकारणांच्या पलीकडे आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता ज्ञेय म्हणजे काय, तर ते भगवान सांगतात की आता ज्ञेय म्हणजे ज्ञानाचं उद्देश. ते आता मी तुला वर्णन करून सांगतो की ते वर्णन ऐकल्यामुळे तुला असा आनंद येईल, म्हणजे असं अमृताचं आस्वादन म्हणजे काय, की असा म्हणजे जो न संपणारा आनंद थोडक्यात, तर तो तुला येईल. म्हणजे काय की भगवान जे आहे ते परमात्मा रूपामध्ये जे आहेत तर ते उपस्थित आहेत आपल्या शरीरामध्ये. मग भगवान यांचं प्रधान क्षेत्रज्ञ किंवा त्रिगुणांचे स्वामी म्हणून श्रुतीमध्ये वर्णन आहे. म्हणजे या श्लोकातला ब्रह्म हा शब्द आहे तो जीवाला उद्देशून आहे. आणि मग जे भगवान आहेत तर ते परमब्रह्म आहेत किंवा त्यांना आनंद ब्रह्म म्हटले. म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा भगवान यांच्याविषयीचं ज्ञान आता जे आहे ते भगवानांनी सांगायला सुरुवात केली आहे, म्हणजे आत्मा परमात्म्याचं वर्णन आहे. तर आता इथं पहिल्यांदा आत्म्याचं वर्णन आहे, नंतर परमात्म्याचं वर्णन. म्हणजे काय, जे ज्ञानाचं उद्देश आहे, उद्देश आहे आत्मा आणि परमात्मा, ह्या दोघांचं जेव्हा आपल्याला ज्ञान होईल तेव्हा आपलं जीवन कसं होईल, अमृतमयी. म्हणजे का, तर ज्ञान झाल्यामुळं आपण त्वरित भक्तीच्या स्तरावर येऊ आणि भक्तिमय प्रेममय सेवा करू. मग भक्तिमय प्रेममय सेवा म्हणजे काय, तर अमृताचे आस्वादन केल्यासारखे, त्यातून तो दिव्य आनंद होतो ना, तर त्याला अमृताचं आस्वादन केलं म्हणजे केल्यासारखं आनंद असं उपमा दिली. आणि ब्रह्म हे भौतिक जगताच्या कार्यकारणाच्या पलीकडे आहे, म्हणजे भगवान आहे ना ब्रह्म असं इथं संबोधलंय. मग आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची. हरे कृष्ण. हा मग त्याची वाचा. हरे कृष्ण. सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम् असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हा मग त्याची. परमात्मा हा सर्व इंद्रियांचे मूळ उगमस्थान आहे, पण तरीही तो इंद्रिय रहित आहे. तो सर्व जीवांचा पालन करता असला तरी अनासक्तच आहे. तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आहे आणि त्याचबरोबर सर्व प्राकृतिक गुणांचा स्वामीही आहे. हरे कृष्ण माताजी.
आता इथे हरे कृष्ण. तर आता इथे परमात्मा म्हणजे भगवान यांचे गुण काय आहेत पहा. सर्व इंद्रियांचं मूळ उगम स्थान कोण आहेत? भगवान आहेत. तरी ते इंद्रिय कसे आहेत तर म्हणजे जे आहेत तर ते इंद्रिय रहित आहेत. म्हणजे काय, सगळ्या जीवांचे पालन करता असले तरी ते अनासक्त आहेत, हा दुसरा गुण सांगितला. आणि प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आहेत आणि त्यांचे स्वामी पण आहेत, हा तिसरा गुण आहे. म्हणजे भगवान यांची वैशिष्ट्य आहेत. म्हणजे परमात्मा यांच्याविषयीच आपण ज्ञान घेतोय. म्हणजे भगवान यांची जी इंद्रिय आहेत ती काही भौतिक नाही आहेत, तर ती आध्यात्मिक इंद्रिय आहेत. मग हाच आपल्यामध्ये आणि भगवान यांच्यामध्ये फरक आहे. आपले बद्ध जीवनामध्ये आपली भौतिक तत्वाने आच्छादित असतात इंद्रिय, म्हणजे भौतिक आहे. भगवान यांची आध्यात्मिक इंद्रिय आहेत. पहा, त्यांचं एक इंद्रिय अनेक इंद्रियांचं कार्य करू शकतं, अशी त्यांची दिव्य अलौकिक इंद्रिय आहेत, म्हणून त्यांना निर्गुण म्हटलं जातं. मग आता गुण म्हणजे भौतिक गुण. मग इंद्रिय ही आपली म्हणजे जी आहेत तर ती आपली जी असतात ती भौतिक जी आहेत तर ती भौतिक आच्छादनाने आच्छादले आहेत, म्हणजे पाच तत्वांनी. आणि त्यामुळं भगवान यांची इंद्रिय ही आपल्यापेक्षा वेगळी आहेत. मग ह्या सगळ्या इंद्रिय जन्म कर्मांचं म्हणजे मूळ उद्गम म्हणजे इंद्रियांचे स्वामी कोण आहे? भगवान. म्हणजे ही जी कर्म आहेत तर त्यांचे कर्म करण्याचं निर्देशन भगवान करतात, त्याचं उद्गम स्थान कोण आहे? भगवान. मग आता तरीही ते कसे आहेत? इंद्रिय रहित. म्हणजे इंद्रियाचं मूळ उगमस्थान भगवान असले तरी इंद्रिय रहित आहेत. मग सगळ्या जीवांचं पालन पोषण करणारे भगवान आहेत. पण भगवान जे आहेत प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास करतात आणि तिथे उपस्थिती आहेत. पण भगवान सगळ्या जीवांसाठी जे काही आवश्यकता आहे ते आपल्या भौतिक शक्तीचा विस्तार करून आणि आध्यात्मिक शक्ती भौतिक शक्तीच्या संयोगाने सगळं जे आहे तर ते निर्माण करतात, म्हणजे पालन करता आहेत. पण स्वतः कसे आहेत? तरीही अनासक्त आहेत. म्हणजे काय, आध्यात्मिक जगतामध्ये ते आपल्या स्वतंत्र असे लीला करण्यामध्ये रममाण असतात, कारण ते परिपूर्ण आहेत, आध्यात्मिक आहेत. भौतिक गोष्टीमध्ये त्यांना आसक्ती नसते. कसे आहेत ते? अनासक्त आहेत, उदासीन आहेत. मग आता प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आहेत. भगवान हे सगळं निर्माण करतात, पण प्रकृतीचे हे तीन गुण असणारी जी भौतिक प्रकृती आहे म्हणजे तर त्या तीन गुणांनी युक्त आहे अशी. तर हे प्रकृतीचे तीन गुण असणारी ही भौतिक प्रकृती भगवान यांची निर्मिती आहे. पण तिचे ते कोण आहेत? स्वामी आहेत. त्यामध्ये तिच्या पलीकडे आहेत, तिचे नियंत्रण करतात. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग पुढची स्लाइड. हा, मग बहिरंतश्च हरे कृष्ण. बहिरन्तश्च भूताना अचरं चरमेव च सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत्. सॉरी माताजी. हरे हा, मग कृष्ण माताजी. हरे हा, कृष्ण. त्याचे अर्थ वाचत. ह्याचा अर्थ पुढच्या चित्रात दिलाय, ती स्लाइड घ्या मग त्याची. हरे कृष्ण. पुढच्या स्लाइड मध्ये अर्थ. हा हा, मग त्याची वाचा. हरे हरे कृष्ण माताजी. परमसत्य हे सर्व चराचर प्राणीमात्रांच्या अंतरात आणि बाहेर आहे. ते सूक्ष्म असल्यामुळे भौतिक इंद्रियांच्या पाहण्याच्या किंवा जाणण्याच्या ग्रहण शक्ती पलीकडे आहे. ते जरी अत्यंत दूर असले तरी ते सर्वांच्या जवळही आहे. हरे कृष्ण हा, माताजी. हरे कृष्ण. तर परमसत्य हा भगवान यांच्यासाठी शब्द वापरलाय. मग सर्व चराचरात म्हणजे कुठे? सगळीकडे प्राणीमात्रांच्या अंतरात भगवान कसे आहेत आणि बाहेरही आहेत. कसे आहेत? परमात्मा स्वरूपात. आपण ऐकलंय हे, हो की नाही? मग परमात्मा सगळीकडे, परमसत्य म्हणजे भगवान परमात्म्याच्या स्वरूपात सगळ्या चराचरात, अणुच्या अंतरात सुद्धा, प्राणीमात्रांच्या सगळ्या अंतरात म्हणजे शरीरात, आणि बाहेर सुद्धा म्हणजे बाहेर म्हणजे सगळ्या वस्तूंमध्ये चर अचर कोण आहेत? परमात्मा सोबत भगवान आहेत. मग ते सूक्ष्म असल्यामुळं भौतिक इंद्रियांच्या पाहण्याच्या जाणण्याच्या आग्रहण शक्ती पलीकडे, म्हणजे आता इतके सूक्ष्म रूप आहे भगवानांचं परमात्मा हे, की आपण भौतिक इंद्रियांनी, आपली इंद्रिय मर्यादित आहेत. आपल्याला दूरवरचा तारा पाहायला टेलिस्कोप लागतो आणि जीवाणू विषाणू पाहायला मायक्रोस्कोप लागतो. आपल्याला मग त्या भौतिक इंद्रियांनी भगवानांना जाणता नाही येणार. आपल्या शक्तीच्या ते जाणण्याच्या शक्तीच्या किंवा ग्रहण शक्तीच्या पलीकडे आहे. मग अशा पद्धतीने ते दूर पण आहेत आणि आपल्या जवळ पण आहेत. जवळ म्हणजे कसे? सगळ्या या चराचरात भगवान आहेत आणि आपल्या हृदयात सुद्धा आहेत भगवान परमात्मा स्वरूपात. मग अशा पद्धतीने जवळ आहे. म्हणजे काय? वेदांद्वारे आपल्याला समजतं की भगवान प्रत्येकाच्या म्हणजे अंतरात आहेत आणि बाहेर आहेत. म्हणजे भौतिक जगात सुद्धा ते उपस्थित आहेत. म्हणजे दूर असले आपल्यापासून भगवत धामात तिकडे, तरी आपल्या जवळ पण कसे आहेत? तर प्रत्येक अणुच्या अंतरात ते आहेत. म्हणजे आपल्या आजूबाजूला जे काही दिसतं सजीव निर्जीव सगळ्यात भगवान आहेत. आणि त्याचबरोबर आपल्या हृदयात पण आहेत. अशा पद्धतीने ते आपल्या जवळ आहेत. मग आता ह्याच्यातून आपण काय समजून घ्यायचं? तर आपल्या भौतिक इंद्रियांद्वारे आपण त्यांना पाहू नाही शकत किंवा जाणू नाही शकत. पण वेदांमध्ये काय सांगितलंय? त्यांना जाणण्यासाठी आपलं मन आणि इंद्रिय ही अपूर्ण आहेत, म्हणजे त्यांना मर्यादा आहे.
म्हणजे आपण हे समजून घेतलंय. मग जेव्हा कोणी कृष्ण भावनाभावित होऊन भक्तिमय प्रेममय सेवा करतो, तर त्याद्वारे आपली मन आणि इंद्रिय काय होतात, शुद्ध होतात. आणि मग त्याद्वारे आपण भक्तांना म्हणजे जे भक्त आहेत असे शुद्ध भक्त, ते भगवान यांना भक्तीच्या नेत्रांनी आणि प्रेमाच्या अंजनाने पाहू शकतात. म्हणजे भगवत प्रेम प्राप्त झालेला भक्तच भगवान यांना नेहमी नित्य निरंतर पाहू शकतो, किंवा भक्ती योगाद्वारे भगवान यांना पाहणं किंवा जाणणं शक्य आहे. म्हणून काय म्हटलंय, भक्त्या तो अनन्या शक्य. म्हणजे का म्हटलंय असं, तर त्याचं कारण भक्ती योगाद्वारेच आपण त्याला पाहू शकतो. मग इथं उदाहरण आहे, गोष्ट आहे भागवतातली. परीक्षित महाराज जो आहेत त्यांचा जन्म होणार होता. मग उत्तरा मातेच्या गर्भामध्ये परीक्षित महाराज होते. मग त्यांच्यावर अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलं होतं. मग आता उत्तरेने प्रार्थना केली म्हटल्यावर श्रीकृष्णांनी काय केलं, तर परमात्मा स्वरूपात जे त्या जीवात्म्याच्या हृदयामध्ये भगवान होते, तर त्यांनी तिथे हृदयात जे आहेत त्या जीवात्म्याच्या भगवान, तर त्यांनी आपलं जे तेज आहे ना, तर त्यांनी पूर्ण जे गर्भाशय आहे तर ते झाकोळून टाकलं त्या तेजाने. आणि त्यामुळे त्या जीवात्म्याचा बचाव झाला. म्हणजे भगवान यांच्या तेजापुढे ते ब्रह्मास्त्राची शक्ती आणि तेज काहीच नाही. आणि त्यामुळं भगवान यांच्यामुळं त्या परीक्षित महाराज जे आहेत तर म्हणजे ते जे आहेत तर ते म्हणजे त्यांचं प्राणरक्षण झालं. मग आता त्यांचा जन्म जेव्हा झाला, त्या परीक्षित महाराजांनी गर्भामध्येच पाहिलं होतं भगवान यांना. त्यामुळे जन्म झाला तेव्हा त्यांनी, ते जेव्हा बाळ म्हणून जन्माला आले, तेव्हा ते ते बाळ जे होतं ते सगळ्यांकडं असं चेहऱ्याकडं फार वेळ म्हणजे असं टकमक पाहणं म्हणतं ना, असं पाहायचं, निरीक्षण करायचं, परीक्षण म्हणतो ना, म्हणून त्यांचं नाव परीक्षित ठेवलंय. तर ते सतत म्हणजे आपल्याला जे भगवान आपण पाहिले ते पुन्हा पाहायला मिळतील का, म्हणजे ते बघा गर्भापासूनच भगवत भक्त होते, म्हणजे गर्भात असल्यापासून. तर यासाठी ते सगळीकडे त्यांना शोधायचा प्रयत्न करायचे, सगळे चेहरे पाहून हाच तो चेहरा आहे का मी पाहिलेला, असं भगवान यांना शोधायचा प्रयत्न करायचे. म्हणून त्यांचं नाव परीक्षित ठेवलं गेलं. म्हणजे काय, भगवान यांच्या शरीरातलं तेज पहा, म्हणजे भगवान यांची कांती म्हणजे काय, त्यातून येणारं तेज म्हणजे ब्रह्मज्योती आहे. त्यांनी ब्रह्मास्त्र निकामी केलं पहा. म्हणजे भगवान हे आपल्या हृदयात उपस्थित आहेत, हे आपण या गोष्टीतून जाणून घेतलं. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग पुढे जाऊ. हा, सर्व प्रकाशमान वस्तूमधील प्रकाशाचे उगम तो आहे. भौतिक अंधाराच्या अतीत आहे आणि अव्यक्त आहे. तो ज्ञान आहे, तो ज्ञेय आहे, ज्ञानाचे ध्येय आहे, तो सर्वांच्या हृदयात स्थित आहे. आता पहा, सगळ्या ज्या प्रकाशमान वस्तू आहेत तर यांना प्रकाश देण्याचं काम कोण करतात, तर सूर्यदेव. मग सूर्यदेवाला प्रकाश कुठून मिळतो, तर भगवान यांच्याकडून मिळतो. भगवान यांच्या अंगकांतीतून म्हणजे ब्रह्मज्योतीतून प्रसारित होणारं जे म्हणजे प्रकाश किरण आहेत, तर ते म्हणजे जे आहेत तर ते सूर्याला मिळतात. म्हणजे सूर्य चंद्र हे आपल्या सगळ्या भौतिक जगतामध्ये म्हणजे आपल्याला हे उगम आहेत, म्हणजे प्रकाश देण्याचे भौतिक जगासाठी. पण ह्या सगळ्या प्रकाशाचा उगम कोण आहेत, तर भगवान स्वतः. म्हणजे भगवान यांच्या शरीरातून येणारं जे तेज आहे म्हणजे अंगकांतीतून, ते म्हणजे ब्रह्मज्योती. तर ते जे आहे तर ते म्हणजे काय आहे, तर त्या प्रकाशातून आपल्या सगळ्या म्हणजे भौतिक प्रकृतीमध्ये हा जो आहे तो बाहेरून प्रकाश द्यायला लागतो. भौतिक प्रकृती जी आहे तर ही काय आहे, तर ही म्हणजे 3 गुणांनी युक्त आहे. त्यामुळे तो अंधकार आहे, त्याला बाहेरून कुठून तरी सूर्याने प्रकाश द्यावा लागतो. मग त्या सूर्याला प्रकाश कोण देतात, भगवान. पण भगवान हे त्यामुळे काय आहेत, सगळ्या प्रकाशाचे उगम आहेत असं भगवान म्हणतात. मग आता जे आध्यात्मिक जगत आहे तिथं चंद्र सूर्यांची आवश्यकता नाही, कारण भगवान यांचे तेज जे आहे तर ते इतकं प्रसारित होत असतं की तिथले जे आध्यात्मिक जगत आहे तर ते कसे असतात, तर ते कुठल्याही सूर्यचंद्र विद्युत शक्ती अशा साधनावर अवलंबून नसतात. तर आध्यात्मिक जगतामध्ये ते कसे असतात, तर स्वयंप्रकाशित ते आध्यात्मिक जगत आहेत, कारण भगवान यांच्या शरीरातून प्रसारित होणाऱ्या तेजामुळेच ते प्रकाशमान झालेले असतात. मग आध्यात्मिक जगत आता खूप दूर आहे म्हणजे आपल्या भौतिक जगतापासून, आणि हे वेदामध्ये त्याचं वर्णन आहे. पण इथे भौतिक प्रकृती मात्र कशी आहे, तर अंधकारमय, आणि म्हणून इथं सूर्याची आवश्यकता असते. मग आता सूर्याप्रमाणेच नित्य असं ज्योतिर्मय असं ते आध्यात्मिक जगत आहे पहा. मग आता त्यामुळे त्याला काय म्हटलंय, ते भौतिक अंधाराच्या अतीत असं आहे. म्हणजे काय, तर भगवान यांचं जे आध्यात्मिक जगत आहे आणि ते अव्यक्त आहे. म्हणजे काय, भगवत धाम किंवा गोलोक वृंदावन, सनातन प्रकृती, पराप्रकृती म्हटलंय त्याला. अव्यक्त आहे म्हणजे जे अव्यक्त आहे म्हणजे काय, तर ते आध्यात्मिक जगत की ज्याला भगवत धाम गोलोक वृंदावन म्हटलं, तर ते कसं आहे, भौतिक या सगळ्या अंधकाराच्या अतीत म्हणजे भौतिक प्रकृतीच्या अतीत असं ते दिव्य आध्यात्मिक लोक आहे. आणि मग तेच म्हणजे काय आहे, तर ज्ञान आहे, तोच ज्ञेय आहे. म्हणजे काय, मग तिथं असणारे भगवान
भगवान आणि भगवत धाम म्हणजे, तर हे काही वेगळं नाही. म्हणजे धाम आणि भगवान यांच्यामध्ये भिन्नता नाही. जिथं भगवान आहेत तिथंच धाम आहे, आणि धाम जिथं आहे तर तिथं म्हणजे तर धाम आणि भगवान हे म्हणजे तर हे एक समानच आहे. कारण भगवान आणि त्यांचं धाम भगवान यांच्यापासून ते भिन्न नाहीये. म्हणून भगवान हेच काय आहेत, ज्ञान आहेत, म्हणजे ज्ञानाचं कारण किंवा ज्ञान आहे. आणि तिथं भगवान यांना जाणणं हेच आपल्या ज्ञानाचं ध्येय आहे, ज्ञानाचं उद्दिष्ट आहे. आणि असे भगवान कुठे आहेत, तर आपल्या सर्वांच्या हृदयात स्थित आहेत, की ते परमात्मा म्हणून इथे उपस्थित असतात. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड. हरे कृष्ण माताजी. हा अशा माताजी. प्रकारे अशा प्रकारे क्रियाकल्पाचे क्षेत्र, शरीर, ज्ञान आणि ज्ञेय हे मी थोडक्यात वर्णन केले आहे. केवळ माझे भक्तच हे पूर्णपणे समजून घेऊ शकतात आणि अशा प्रकारे माझ्या स्वभावाची प्राप्ती करू शकतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता भगवान काय म्हणतात, की आता मी तुला हे सांगितलं की क्रियाकलापांचं म्हणजे शरीर म्हणजे काय, म्हणजे क्षेत्र शरीराला म्हणायचं. मग ज्ञान म्हणजे काय, भगवान यांना जाणणे, म्हणजे भगवान आणि शरीर, परमात्मा आणि आत्मा यांना जाणणं, हे ज्ञान, यांच्यातला संबंध जाणणं. म्हणजे शरीर म्हणजे क्षेत्र, आणि आत्मा आणि परमात्मा म्हणजे क्षेत्रज्ञ, म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातलं संबंध जाणणे किंवा त्यांच्याविषयीचं ज्ञान सगळं आत्मसात करणे, मग हे खरं ज्ञान आहे. आणि ज्ञेय म्हणजे काय, तर या म्हणजे एक परमात्मा जे आहे, म्हणजे तर त्यांच्याविषयी जाणणं. म्हणजे क्षेत्रज्ञ कोण आहे, तर परमक्षेत्रज्ञ परमात्मा आहे. आणि मग त्यांचा अंश असलेला जीवात्मा हा क्षेत्रज्ञ आहे. मग ह्यांना जाणणं आणि ह्यांच्यातला संबंध काय आहे जाणून मग कृष्णांची जी आहे, म्हणजे कृष्णांची प्राप्ती करणं, कृष्ण कृपेची प्राप्ती करणं, हेच तर आपल्या ज्ञानाचं उद्दिष्ट आहे. मग त्याला ज्ञेय म्हणायचं. मग हे सगळं मी आता तुला थोडक्यात सांगितलंय असं म्हणतात. मग हे सगळं कुणाला माहित असतं, एखादा भक्तच जाणून घेऊ शकतो, की म्हणजे भगवान जे आहे तर त्यांच्याविषयीचं सगळं हे ज्ञान, म्हणजे शरीर जे आहे आणि त्याचबरोबर क्षेत्रज्ञ आणि परमक्षेत्रज्ञ म्हणजे तर ह्या सगळ्याविषयी म्हणजे शरीर, आत्मा आणि परमात्मा यांचं जे ज्ञान आहे, तर ह्या तिन्हीच्या एकत्रीकरणाला म्हणजे ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञानमार्ग या तिघांच्या एकत्रीकरणाला विज्ञान असं म्हटलंय. मग हे भगवत भक्तीचं विज्ञान आहे, तर एखादा भक्तच जाणू शकतो. म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवेद्वारेच म्हणजे कृष्ण भावना भावित होऊनच त्याला हे सगळं जाणता येतं, की आपण भौतिक भावनेने बद्ध झालोय किंवा आपण बद्ध आहोत प्रकृतीच्या 3 गुणांनी. आणि मग त्यावेळेला तो काय करतो, त्वरित कृष्ण भावनेमध्ये संलग्न होतो. हे सगळं काही कृष्ण आहे ते जाणतो आणि त्यांच्या भक्तिमय प्रेममय सेवेद्वारेच माझ्या स्वभावाची म्हणजे काय, तर भगवान यांच्या म्हणजे यांच्यासारख्या आध्यात्मिक देहाची प्राप्ती तो करू शकतो. म्हणजे जेव्हा आपण भक्तिमय प्रेममय सेवा करतो, एखादा भक्त कृष्ण भावना भावित होऊन भक्तिमय प्रेममय सेवा करतो, तेव्हाच तो प्रकृतीच्या 3 गुणातून मुक्त होऊ शकतो. आणि त्याच वेळेला काय होतो, तर त्याला भगवानांच्या स्वभावाची म्हणजे गुणांनी आपण समान आहोत, त्यामुळे भगवान यांच्याशी आपण गुणांनी समान म्हणजे भगवान यांच्यासारख्या आध्यात्मिक देहाची प्राप्ती करतो, पण परिमाणाने भिन्न आहोत. मग अशा पद्धतीने आध्यात्मिक देहाची प्राप्ती करून आपण भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. पहा, मग इथे चित्रात पहा सांगितलं की एका शरीररूपी जे आपला वृक्ष आहे, म्हणजे भौतिक शरीररूपी वृक्ष आहे, तर त्याच्यावर 2 पक्षी आहेत. मग एक आहे तो फळ चाकणारा, म्हणजे तो आपला आत्मा आहे, म्हणजे तो कर्म करतो, कर्माचे परिणाम भोगतो. आणि त्याचा साक्षी म्हणजे परमात्मा भगवान आहे. मग ते जे आहे तर ते साक्षी असतात. मग ज्या वेळेला आपण भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा करू आणि म्हणजे त्या पद्धतीनं आपण कृष्ण भावनेमध्ये युक्त होऊन कृष्ण भावना भावित कर्म करू, मग त्या योगे आपण भगवानांच्या स्वभावाची म्हणजे भगवानांच्या सारख्या आध्यात्मिक देहाची प्राप्ती करू. आता पुढे जाऊ आपण. हो, त्याची पुढची स्लाइड. हा. हरे कृष्ण माताजी. भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही अनादि असल्याचे जाण. त्यांचे विकार आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता भगवान काय म्हणतात, भौतिक प्रकृती ही अनादी आहे, म्हणजे अनंत काळापासून आहे, शाश्वत आहे. आणि जीव पण शाश्वत आहे. म्हणजे भौतिक प्रकृती जी आहे ती पण काय आहे, तर भगवान यांची निर्मिती आहे. म्हणजे ती ऋतुचक्र जसं आहे तसं त्याप्रमाणे ती निर्माण केली जाते आणि नष्ट होते. ब्रह्माजींचा दिवस होतो तेव्हा ती निर्माण केली जाते आणि ब्रह्माजींची
रात्र होते तेव्हा ती नष्ट केली जाते. म्हणजेच काय की जीव आणि भौतिक प्रकृती तर हे अनादी आहेत. म्हणजे हे मेघाप्रमाणे भौतिक प्रकृतीचं प्रकटीकरण असतं. पावसाळा आला की मेघ येतात पण नंतर ते नाहीसे होतात. पण म्हणजे तशा पद्धतीने हे ऋतुचक्र जसं चालतं तसं भौतिक प्रकृती निर्माण केली जाते, नष्ट केली जाते, पण ती शाश्वत आहे, अनादी आहे. तसंच जीव पण कसा आहे, शाश्वत आहे, अनादी आहे, भगवानांचा शाश्वत अंश आहे. शरीर नष्ट होतं. मग आता त्याचे विकार जे आहेत ते आणि त्रिगुण हे कशामुळे येतात, तर या भौतिक प्रकृतीमुळे उत्पन्न होतात. म्हणजे जीवामध्ये जे विकार आहेत किंवा तीन गुणांनी तो बद्ध होतो, तर हे कोणामुळे आहेत? तर भौतिक प्रकृती करता असते म्हणून. मग त्यामुळे या वेगवेगळ्या योनी आणि शरीर आपल्याला प्राप्त होतात. मग आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाइड. हरे कृष्ण. हा. येस, हरे कृष्णा. कार्य कारण कर्तृत्वे हेतु प्रकृतिरुच्यते पुरुष सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. प्रकृती ही सर्व भौतिक कार्यकारणांना कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. तर जीव या संसारातील विविध सुखदुःखांच्या उपभोगास कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता हे समजून घेऊया की भौतिक प्रकृती जी आहे तर ती काय करते, आपल्याला शरीर प्रदान करते, हो की नाही. मग जे शरीर मिळतं त्यानुसार आपलं कार्य होतं. म्हणजे ते निवासस्थान मिळतं. कुणाला कुत्र्याचं शरीर, डुकराचं शरीर, मांजराचं शरीर, देवतेचं शरीर, मग त्यानुसार कर्म होईल, हो की नाही. डुकराचं शरीर मिळालं तर म्हणजे घाणीत चिखलात मिळून विष टाकेल तो, म्हणजे तो डुक्कर. माणसाचं शरीर मिळालं तर त्यासारखं कार्य करेल, देवतेचं मिळालं त्यासारखं कार्य करेल. म्हणजे भौतिक जी प्रकृती आहे ती सर्व कार्यकारणांना, म्हणजे आपण जे कर्म करतो त्याला कारणीभूत आहे असं म्हटलंय. म्हणजे भौतिक प्रकृतीमध्ये जेव्हा जीवात्मा येतो, प्रवेश करतो, तेव्हा त्याला शरीर निवासस्थान म्हणून मिळतं आणि त्या शरीरात जे काही मिळतं त्याला निवासस्थान, त्याद्वारे ती कर्म होतात. आणि त्यामुळे सुखदुःख जे काही जीवाच्या वाट्याला येतं, म्हणजे परिणाम त्या कर्माचे जे आहेत, कर्मफलांचे परिणाम, म्हणजे कर्मापासून कर्मफळ मिळतं आणि त्याचा परिणाम म्हणजे सुख किंवा दुःख जो काही परिणाम असतो ते त्या जीवाच्या वाट्याला येतं. मग हे सगळं कुणामुळे असतं, भौतिक प्रकृती हिच्या म्हणजे हिच्या कार्य, म्हणजे कारणामुळे हे सगळं असतं. म्हणजे प्रकृती ही करता असते, प्रकृतीच्या तीन गुणांच्या मुळे त्या प्रकृती ही करता असल्यामुळे ही कर्म होतात आणि त्याद्वारे जीवाला हे सगळं सुखदुःख भोगावं लागतं. मग आता पुढे जाऊ. हो, त्याची पुढची स्लाइड. पुरुष प्रकृतिस्थो हि भुङ्क्ते प्रकृतिर्जान् गुणान् कारणं गुणसङ्गोऽस्य सद् असद्योनि जन्मसु. हरे कृष्ण. हरे कृष्ण. याप्रमाणे जीवात्मा प्रकृतीच्या त्रिगुणांचा भोग करीत भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो. भौतिक प्रकृतीशी संग केल्यामुळे असे घडते. याप्रमाणे त्याला विविध योनींमध्ये बरे वाईट प्राप्त होते. हरे हरे कृष्ण. कृष्ण. खूप छान असतात माताजी, खूप खूप धन्यवाद. तर आता जीवात्मा प्रकृतीच्या तीन गुणांच्या म्हणजे प्रभावाखाली असतो आणि त्यामुळे काय करत असतो, तर त्याद्वारे तो कर्म करत असतो आणि त्यामुळं जी काही भौतिक प्रकृतीमध्ये कर्म त्याच्याकडून होतात तर त्यानुसार त्याला शरीर प्राप्त होतं. म्हणजे आपल्या गतजन्म ची जी कर्माचं फळ म्हणून आपल्याला या जन्मी जे काही शरीर आहे ते मिळालेलं असतं. मग आता जे आपण कर्म करतो आता वर्तमान जीवनामध्ये, ती आपल्या पुढच्या म्हणजे पुढच्या आता भविष्यातल्या म्हणजे जो जन्म आहे किंवा म्हणजे भविष्यातल्या शरीराची तयारी असते. म्हणजे वर्तमान जन्मातलं कर्म हे आपल्या भविष्यातल्या जन्माची तयारी असते की आपल्याला कुठल्या योनीत जन्म मिळणार आणि कुठलं शरीर मिळणार. मग अशा पद्धतीनं त्रिगुणांचा भोग करत भौतिक प्रकृतीमध्ये तो जीवन व्यतीत करत असतो जीवात्मा. म्हणजे भौतिक प्रकृतीशी संग केल्यामुळे घडतं. म्हणजे भौतिक प्रकृती त्याला शरीर एक निवासस्थान म्हणून देते. तिच्याशी संग केल्यामुळे काय होतं, त्याला विविध योनीमध्ये बरे वाईट परिणाम प्राप्त होतात. म्हणजे जसं कर्म त्यानुसार त्याला पुन्हा पुन्हा तो विविध शरीरामध्ये अशा 84 लक्ष योनीमधून म्हणजे तो बांधला जातो. जसं कर्म या जीवनात घडेल तसं पुढच्या जन्मात फळ मिळेल. म्हणजे एका देहातून दुसऱ्या देहामध्ये सतत निरंतर जो जीवात्मा आहे तर तो म्हणजे काय करत असतो, तर तो स्थानांतर करत असतो. म्हणजे अशा पद्धतीने अनादी काळापासून आपल्याला जितक्या भौतिक इच्छा वासना आहेत आपण म्हणजे आपल्या असतात साठलेल्या आपल्या,
तर त्यानुसार आपल्याला ती शरीरं मिळतात पहा. मग हे सगळं परिवर्तन होतं, हे सगळं ज्ञान जे आहे, तर हे आपण जेव्हा प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडून हे सगळं जाणून घेतलं आणि त्याद्वारे भक्तिमय प्रेममय सेवा केली, तर ह्या सगळ्या म्हणजे हे जे सगळं आपलं भ्रमण आहे विविध शरीर आणि विविध योनीतून, तर ह्यातून आपली सुटका होईल. म्हणजे या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून पुढचं शरीर काय आपल्याला मनुष्याचं मिळेल असं नाही. प्रत्येक शरीर जे आहे तर ते आत्मा मृत्यूच्या वेळी जसं जुनं वस्त्र टाकून नवीन धारण करावं असं धारण करतो आणि दुसऱ्या शरीरामध्ये तो प्रवेश करतो. मग कधी तो मनुष्य होईल, पशु होईल, कीटक होईल, जलचर होईल, संत होईल, एखादा ढेकूळ, म्हणजे काही होईल. म्हणजे अशा पद्धतीनं तो या 84 लक्ष योनीमधून प्रवास करतो. आणि म्हणून आपण प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडून हे सगळं जाणून घेतलं पाहिजे ज्ञान. असं जाणून घेणारे कोण होते? सर्वोत्तम उदाहरण म्हणजे अर्जुन. त्यांनी हे सगळं जाणलं आणि त्याद्वारे त्यांनी भगवानांच्या संतुष्टीसाठी गुरूंच्या मार्गदर्शनानुसार कार्य केलं. आता गुरु पण तेच आहेत, श्रीकृष्णच आहेत आणि इथे भगवान पण तेच आहेत. पण आपल्या जीवनामध्ये असे जे गुरु येतात ते आपल्याला हे सगळं ज्ञान देतात आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण भक्तिमय प्रेममय सेवा किंवा भगवानांच्या संतुष्टीसाठी जेव्हा कार्य करतो, तेव्हाच या सगळ्या म्हणजे विविध योनीच्या चक्रातून आपल्याला जे काही बरे वाईट सुख दुःख मिळतात, परिणाम मिळतात, तर या सगळ्या चक्रातून आपण मुक्त होऊ. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी. हरे कृष्ण. उपद्रष्टानुमंताच्या भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तः देहेऽस्मिन् पुरुषः परः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता हा माताजी. माताजी, तरीही या शरीरात आणखी एक आहे, एक दिव्य भोक्ता, जो भगवान आहे, सर्वोच्च मालक आहे, जो देखरेख करणारा आणि परवानगी देणारा म्हणून अस्तित्वात आहे आणि जो परमात्मा म्हणून ओळखला जातो. हरे कृष्ण. हा. मग तरी या देहामध्ये एक दिव्य भोक्ता म्हणजे कोण? तर भगवान. भगवान कसे आहेत? सर्वोच्च मालक म्हणजे सर्वोच्च नियंत्रक. म्हणजे दिव्य भोक्ता म्हणजे काय? तर भगवान जे आहेत तर त्यांच्यापासून आपण हे जीवात्मक अंश त्यांचे निर्माण झालं. मग त्यामुळे भगवान हे जे आपण जर उपभोग घेणारे ह्या क्षेत्राचा, प्रकृती म्हणजे आपल्याला शरीर प्रदान करते त्याला क्षेत्र म्हणले, मग त्याचा उपभोग घेणारा जो जीवात्मा आहे तर तो कसा आहे? पुरुष आहे. पण मग परमपुरुष कोण? भगवान म्हणजे दिव्य भोक्ता. म्हणजे तर ते कोण आहेत? भगवान आहेत. मग आता ते सर्वोच्च नियंत्रक आहेत, आपल्या सगळ्यांचे स्वामी आहेत, कारण त्यांचे आपण कोण आहोत? जीवात्मक अंश आहोत. मग आपल्या सगळ्यांचं देखरेख करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये म्हणजे ते परमात्मा स्वरूपात अस्तित्वात असतात पहा. आणि त्यांना परमात्मा म्हणून ओळखलं जातं. म्हणजे इथे पण श्लोक म्हणजे या श्लोकाद्वारे आपल्याला समजवलं पहा, आपल्या हृदयामध्ये ते उपस्थित आहेत. मग आपल्या प्रत्येक कर्माचं निर्देशन आहे तर ते भगवान करत असतात. म्हणजे आपलं प्रत्येक कर्म आहे ते भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली होत असतं. असे ते साक्षी असतात. आणि देखरेख करणारे, अनुमती देणारे सर्वश्रेष्ठ भोक्ता आहेत आणि ते त्यांचं नाव काय आहे? परमात्मा म्हणजेच ते भगवान आहेत. मग असे जे भगवान आहेत तर त्यांच्यामधला आणि आपल्यातला संबंध जो आहे तर तो समजून घेणं म्हणजे जीव आणि भगवान यांच्यातला संबंध काय? नित्यांश आहे भगवान यांचा जीव आणि दोघांमध्ये निकटस्थ असा संबंध आहे. म्हणजे भगवान जे आहेत ते हृदयस्थ आपल्याला सखा म्हणून, मित्र म्हणून मदत करतात. जेव्हा आपण भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये येतो तेव्हा ते आपल्याला अशा पद्धतीने मदत करतात. म्हणजे ते आपले सर्वश्रेष्ठ असे हितचिंतक किंवा मित्र आहेत. मग हा जो संबंध आहे हा आपण समजून घेणं आणि भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा करणं, तर हे जीवाचं कर्तव्य आहे. म्हणजे आपल्याला मिळालेलं जे स्वातंत्र्य आहे, आंशिक स्वातंत्र्य जीव म्हणून, आपल्याला वेगळं शरीर आहे हो की नाही, आणि आपल्याला स्वरूप आहे, तर ह्याचा सदुपयोग म्हणजे काय? की आपण भगवान यांचे नित्य दास आहोत हे समजून घेऊन प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली भक्तिमय प्रेममय सेवा करणे हा सदुपयोग. आंशिक स्वातंत्र्याचा दुरुपयोग म्हणजे काय? तर आपण स्वतःला कर्ता मानतो आणि त्यामुळे काय होतं? इंद्रिय तृप्ती करतो आणि त्यामुळे आपण बद्ध होतो प्रकृतीच्या 3 गुणामुळे. माया मग आपल्याला काय करते? मायाशक्ती भगवान यांची दंडित करते. मग भगवद्गीतेतनं आपण हेच जाणून घ्यायचं की भौतिक प्रकृती मध्ये म्हणजे आपण जीव म्हणून केलेले जे कर्म आहे ते काही आपल्याला वास्तविक सुख किंवा आनंद, समाधान किंवा शांती नाही देत. तर आपण जे शाश्वत कर्म करू आत्म्याच्या स्तरावर तर तेच आपल्याला काय करतं? तर शाश्वत आनंद, शाश्वत सुख किंवा शाश्वत आपण म्हणू शांतीचं जे असं धाम आहे ते म्हणजे काय? शाश्वत धाम म्हणजे भगवत धाम जे आहे तर त्याची प्राप्ती करून देतं. ह्यासाठी आपण भगवान यांच्या ठाई म्हणजे जे परमात्मा स्वरूपात आपल्या हृदयात उपस्थित आहेत त्यांच्यावर आपण दृढ विश्वास आणि श्रद्धा ठेवली पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हरे कृष्ण. त्याची पुढची स्लाइड घेऊया.
हरे कृष्ण. हा, हरे जो भौतिक प्रकृती, जीव आणि त्रिगुणांचे विकार या संबंधीचे तत्व जाणतो त्याला निश्चितच मोक्ष प्राप्ती होते. त्याची वर्तमान स्थिती कशी असली तरी त्याचा या ठिकाणी पुनर्जन्म होत नाही. आता भगवान काय सांगतात की जो भौतिक प्रकृती म्हणजे जी आहे तर तिच्याविषयी म्हणजे जाणून घेतो. त्याचबरोबर जीव म्हणजे भगवानांचा जीवात्मक अंश आहे. भौतिक प्रकृती म्हणजे काय तर हे समजून घेतो. ते क्षेत्र आहे भौतिक प्रकृतीनं शरीर म्हणून दिलेलं. आणि भौतिक प्रकृती म्हणजे काय हे पण जाणून घेतो. म्हणजे जे आपल्याला जे काही आवश्यकता आहेत शरीराच्या त्या पूर्ण करण्यासाठी जे आहे ते भौतिक प्रकृती किंवा सृष्टीची निर्मिती केलेली असते. मग हे सगळं जाणून घेतो जेव्हा एखादा व्यक्ती. किंवा त्रिगुणांचे विकार म्हणजे काय, भौतिक प्रकृती 3 गुणांनी युक्त आहे आणि मग त्याद्वारे आपल्यामध्ये विकार उद्भवतात. म्हणजे त्याद्वारे आपण कर्म करतो म्हणजे भौतिक प्रकृतीच्या माध्यमातून. मग हे ज्याला सगळं ज्ञान होतं थोडक्यात, म्हणजे तर त्यावेळेला काय होतं तर त्याला निश्चितच मोक्ष प्राप्ती होते. म्हणजे काय की एखादा भगवत भक्तच आध्यात्मिक ज्ञानाद्वारे भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडे असलेले भगवानांना जाणतो. कसं जाणतो? भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे. आणि कशा पद्धतीनं? ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे. म्हणजे हे ज्ञान सगळं घेतल्यावर तो काय करेल? त्वरित भगवत सेवेमध्ये अजून दृढ होईल, हो की नाही? आणि म्हणून ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे हे सगळं तो जाणतो आणि म्हणून तो त्याद्वारे भगवानांच्यावरची श्रद्धा त्याची दृढ होते आणि भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये तो रममाण होतो आणि त्याद्वारे तो भगवत प्राप्ती करू शकतो. आणि अशी म्हणजे वर्तमान स्थिती त्याची कशीही असो. म्हणजे इथं उदाहरण आहे की परीक्षित महाराजांना शाप मिळाला होता. त्यांचा 7 दिवसात मृत्यू होणार होता. ब्राह्मण पुत्राने शाप दिला होता त्याला, सर्पदंश होऊन मृत्यू होणार होता. मग त्यांनी शुकदेव गोस्वामी जे भगवान यांचे शुद्ध भक्त आहेत त्यांच्याकडून भागवत कथा 7 दिवस 7 रात्री श्रवण केले. इथे सूत गोस्वामी आहेत की ज्यांनी आता जो आपण भागवत वाचतो तर तो सांगितला. तर इथे सगळे ऋषीमुनी आहेत, तसे सगळे नारदांपासून व्यासांपासून सगळे. या सगळ्यांनी श्रवण केली कथा. मग त्याचं फलनिष्पत्ती काय झाली तर केवळ श्रवण भक्ती करून हे सगळं जे आहे भगवत भक्तीचं ज्ञान आहे तर ते घेऊन आत्मसात करून आध्यात्मिक स्तरावर उन्नत होऊन म्हणजे वर्तमान स्थिती जरी त्याची शापित होता तो त्याला मृत्यू येणार होता तर तरी देखील तो मोक्षाची प्राप्ती करू शकला. आणि म्हणजे अशा पद्धतीने या ज्ञानाद्वारे आपण वर्तमान स्थिती कशी असो आपली तरी देखील या ज्ञानाचं अनुशीलन करून म्हणजे त्याद्वारे आपण भगवत धामाची किंवा म्हणजे भगवान यांची प्राप्ती करू शकतो किंवा मोक्ष मिळवू शकतो. म्हणजे पुनर्जन्म पुन्हा होत नाही. आपण भगवत धामी गेलो की तिथून पुन्हा आपल्याला परतून यावं लागत नाही. याचं उदाहरण म्हणजे परीक्षित महाराज. मग हे ज्ञानयोगाचं उदाहरण आहे, ज्ञानाचं महत्व, ज्ञानाच्या अनुशीलनाचं. आता पुढे जाऊ. हा म्हणतात पुढची स्लाइड. हरे कृष्ण. आता जी पुढची स्लाइड. हा, मग काहींना ध्यानाद्वारे म्हणजे सत्ययुगात ध्यानाद्वारे, सत्ययुगाचा युगधर्म ध्यान होता. मग काहींना ज्ञानाचं अनुशीलन म्हणजे ज्ञान योगी असतात. तर त्याद्वारे, तर काहींना निष्काम कर्माद्वारे परमात्म्याचा साक्षात्कार होता. तर वेगवेगळे मार्ग सांगितलेत. म्हणजे काय ध्यान योगानुसार भगवान यांची प्राप्ती परमात्म्याच्या म्हणजे जे परमात्मा हृदय असतात त्याच्या म्हणजे त्या रूपावर ध्यान केल्यामुळे भगवान यांची प्राप्ती झाली काहींना, ऋषीमुनींना. ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे म्हणजे काय, जे ज्ञान योगी आहेत भगवान यांच्याविषयीचं ज्ञान, शरीराचा स्वामी असणारा जीव आणि जीवाचा मित्र असं भगवान जे आहेत परमात्मा स्वरूपात आपल्या हृदयात स्थित आहे. तर हे सगळं जो जाणतो तो यथार्थ ज्ञानी आहे. मग अशा यथार्थ ज्ञानी पुरुषाचा सत्संग प्राप्त झाला तर आपण काय करतो, आपल्यासारखे अज्ञानी लोक जे आहेत तर ते ज्ञानामध्ये उन्नत होतात. नाहीतर आपण अज्ञानीच राहतो. आपण शरीर म्हणजे जे आहे तर जे आपलं आहे तर त्याला केवळ शरीर म्हणूनच पाहतो अज्ञानी व्यक्ती. मग शरीराच्या नाशाबरोबर सगळ्या गोष्टीचा नाश होतो असं त्याला वाटतं, पण खरं असं नाहीये. आपण शरीर नसून आत्मा आहोत आणि शरीर जे आहे तर ते आपल्याला भौतिक प्रकृती प्रदान करते, मग क्षेत्र म्हणून. मग हे जे ज्ञान आहे आत्मा परमात्मा आणि क्षेत्र, तर हे जेव्हा एखाद्याला म्हणजे सगळं हे होतं ज्ञान तर तो खरा यथार्थ ज्ञानी म्हणजे ह्याच्याविषयीचं जे ज्ञान आहे तर हे जाणणारा आणि त्याद्वारे आचरण करणारा, त्या ज्ञानाचं द्वारे अनुशीलन करणारा असा जो आहे तर तो काय करतो, भगवान जे आहेत किंवा परमात्मा जे आहे तर त्यांच्या कृपेस प्राप्त होतो. म्हणजे परमात्म्याचा त्याला साक्षात्कार होतो. किंवा निष्काम कर्म म्हणजे फळाची आसक्ती सोडून भगवानांच्या संतुष्टीसाठी कार्य करतो. मग अशा वेगवेगळ्या 3 मार्गाद्वारे परमात्म्याचा साक्षात्कार होतो. मग आता पुढे जाऊ आपण.
हो तर पुढची slide. हा मग पुन्हा असे काही लोक आहेत की जे आध्यात्मिक ज्ञानात परिचित नसले तरी इतरांकडून ऐकून परमपुरुषाची पूजा करू लागतात आणि अधिकाऱ्यांकडून ऐकण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे ते जन्ममृत्यूचा मार्ग ओलांडतात. म्हणजे काय, आता असे लोक आहेत की ज्यांना हे काहीच ज्ञान नाहीये, आध्यात्मिक ज्ञानात परिचित नाही, म्हणजे काहीच ज्ञान नसतं, मग तरी सुद्धा ते काय करतात, परमपुरुष म्हणजे असे श्रेष्ठ शुद्ध भक्त जे आहेत, असे जे भगवत भक्त आहेत, त्यांच्याकडून जर त्यांनी ऐकलं तर ते भगवान यांची म्हणजे परमपुरुषांची पूजा करू लागतात, म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवा. मग त्याद्वारे काय होतात, तर ते अशा अधिकाऱ्यांकडून म्हणजे असे जे उन्नत आहेत, सर्वोच्च अधिकारी असतात आध्यात्मिक ज्ञानामध्ये, असे कोण असतात, गुरु. मग त्यांच्याकडून ऐकल्यामुळं काय होतं, तर ते म्हणजे जन्ममृत्यूचा मार्ग ओलांडतात. म्हणजे काय, जन्ममृत्यू जरा व्याधी या 4 समस्यातून मुक्त होतात, म्हणजे जन्ममृत्यूच्या चक्रातून ते मुक्त होतात, ते ओलांडतात चक्र, म्हणजे ते भगवत धामाची प्राप्ती करतात. मग इथं याचं उदाहरण म्हणजे काय, तर माता देवहूती ह्या कपिल मुनी जे आहेत हे भगवानांचा अवतार आहे. हा तर कर्दम ऋषी आणि जे माता देवहूती यांचे ते पुत्र आहे. मग आता हे कपिल मुनींकडून माता देवहूतीने हे ज्ञान घेतलं सगळं परमपुरुषाविषयी म्हणजे भगवान यांचं, आणि त्याद्वारे त्यांनी भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा केली आणि त्याद्वारे त्यांनी भगवत धामाची प्राप्ती केली. म्हणजे ज्ञान जरी नसलं तरी आध्यात्मिक ज्ञानामध्ये जे उन्नत म्हणजे असे अधिकारी व्यक्ती म्हणजे कोण असतात, सर्वश्रेष्ठ अधिकारी कोण असतात, तर प्रमाणित आध्यात्मिक गुरु. मग त्यांच्याकडून ज्ञान घेऊन त्यांनी भगवत धामाची प्राप्ती केली. आता पुढे जाऊ आपण. हो त्याची पुढची स्लाईड. हे भरतर शब्द चर आणि अचर असे तू जे काही अस्तित्वात पाहत ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या केवळ संयोगापासून निर्माण होते, हे जाण. मग आता इथं जाणून घेऊया चर आणि अचर. चर म्हणजे जे हलणारं आणि अचर म्हणजे न हलणारं, म्हणजे जे काही आपण पाहतोय तर ते केवळ आणि केवळ क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगापासून. आता क्षेत्र म्हणजे काय, तर ह्या 24 तत्वांमुळे जे तयार झालं ते म्हणजे शरीर, आणि म्हणजे शरीर आपण म्हणू आपल्याला जे मिळाले ते शरीर असतं. क्षेत्र म्हणजे, मग आता क्षेत्रज्ञ म्हणजे काय, तर आपला आत्मा, तर ह्यांच्या संयोगापासून निर्माण झालेला आहे. म्हणजे जे काही जीव आहेत, पशु आहेत, ह्या सगळ्या योनी आहेत, तर इथं पण काय असतं, तर क्षेत्र आणि क्षेत्र यांचा संयोग. क्षेत्र म्हणजे काय, भौतिक शक्ती भगवानांची, आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आध्यात्मिक शक्ती, यांच्या संयोगापासून निर्माण झालेलं असतं. मग अचर पण त्यापासूनच, म्हणजे काय, तिथं पण अचर गोष्टींमध्ये पण परमात्मा उपस्थित असतात. म्हणजे अचर गोष्टी ह्या म्हणजे भौतिक असतात, मग त्या भौतिक गोष्टी कशापासून निर्माण होतात, भगवानांच्या भौतिक शक्तींपासून, म्हणजे त्यांचा विस्तार असतो, आणि तिथं परमात्मा उपस्थित असतात, म्हणजे भगवानांची आध्यात्मिक शक्तीचा तिथं उपस्थिती. म्हणजेच काय, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगापासून निर्माण झाले चर आणि अचर गोष्टी. आता पुढे जाऊ आपण. हा त्याची पुढची स्लाइड. समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यस्त्वा विनश्यन्त य पश्यति स पश्यति. हरे हा कृष्ण. मग जो मनुष्य सगळ्या देहामध्ये जीवात्म्याला साथ देणाऱ्या परमात्म्याला पाहतो, काय म्हणलं, य पश्यती सपश्यती, म्हणजे जो सगळ्या देहामध्ये तो चित्रात पहा, सगळ्या देहामध्ये जीवात्म्याला साथ देणाऱ्या परमात्मा म्हणजे कोण, भगवान कृष्ण यांना पाहतो. कारण प्रत्येकाच्या हृदयात ते उपस्थित असतात. त्याला जाणतो की नश्वर देहामधील आत्म्याचा आणि परमात्म्याचा कधीही विनाश होत नाही, तो यथार्थ रूपाने पाहतो. य पश्यती स पश्यती म्हणजे काय, तो खऱ्या अर्थाने पाहतो. कसं पाहिलं पाहिजे, तर आत्म्याच्या म्हणजे चक्षुंनी, म्हणजे ज्ञानाच्या चक्षुंनी. थोडक्यात आत्म्याला काय मिळतं, ज्ञान मिळतं. मग य पश्यती जसं पश्यती म्हणजे खऱ्या यथार्थ रूपाने कसा पाहतो तो, तर देहामध्ये जो आत्मा आहे आपला आणि परमात्मा आहे यांचा कधीच नाश होत नाही, कारण ते कसे आहेत, अविनाशी आहेत. मग हे ज्याला कळतं, आणि प्रत्येक देहामध्ये जीवात्मा जो आहे त्याच्यासोबत साक्षी म्हणून परमात्मा असतात उपस्थित, आणि त्यांच्या साक्षीने कर्म होत असतं, निर्देशनाने कर्म होत असतं. मग हे ज्याला कळतं की आपल्यासारखा नाशिवंत देह जरी आपल्याला मिळाला असला, कुठलाही योनी असो, कुठलंही शरीर असो, देह नाशिवंत आहे, पण तिथं आत्मा आणि परमात्मा यांचा कधीही नाश होत नाही. तो यथार्थ दृष्टीने पाहतो, रूपाने पाहतो. म्हणजेच काय, की ही यथार्थ दृष्टी त्याला ही येते, आणि त्याद्वारे म्हणजे ह्या दिव्य दृष्टीमुळे थोडक्यात म्हणजे तर तो हे पाहू शकतो, म्हणजे अशी ज्ञानाची दृष्टी येते त्याला, आणि त्याद्वारे त्याला हे पाहता येतं. असं इथं म्हणजे जे आहे ते भगवान सांगतात. म्हणजेच काय, की परमात्म्याच्या मार्गदर्शनानुसार भौतिक शरीर निर्माण होतं आणि शरीराशी संबंधित कर्म घडतात.
म्हणजे ती जी आहे तर ती आपल्या सुखदुःखाचे कारण म्हणजे ते ठरतात. मग आता आत्मा जो आहे हा शरीराच्या क्रियांच्या सगळ्या अतीत आहे आणि गतकाळातल्या इच्छेनुसार आपल्याला वर्तमान देह मिळतो. मग इच्छापूर्ती करण्यासाठी आपल्याला देह मिळतो आणि त्या देहानुसार आपलं कर्म घडतं. मग शरीर जे आहे म्हणजे एक प्रकारे भगवान यांनी जीवाची इच्छापूर्ती म्हणजे करण्यासाठी रचलेलं यंत्रासारखंच कार्य करतं पहा. आणि त्यामुळे इथं अशा पद्धतीनं कार्य घडतं. मग आता ही जी दिव्य दृष्टी ज्याला कळते म्हणजे हे सगळं ज्याला कळतं आत्मा आणि परमात्म्याचा कधीही नाश होत नाही आणि अशा पद्धतीचं शरीर म्हणजे एक यंत्रच आहे भगवानाने रचलेलं, तो खऱ्या यथार्थ रूपाने पाहतो. आता पुढे जाऊ आपण. हा त्याची पुढची स्लाइड. हा जो मनुष्य सर्व जीवांमध्ये परमात्म्याला समान रूपाने उपस्थित असल्याचे पाहतो तो मनामुळे स्वतःची अधोगती होऊ देत नाहीत, याप्रमाणे तो परमगतीला प्राप्त होतो. म्हणजे काय की जो मनुष्य आता सगळ्या जीवांमध्ये अशा पद्धतीनं परमात्म्याला पाहतो, मग त्या प्राणीमित्राविषयी त्याला प्रेम वाटतं नेहमी. त्यांच्याविषयी तो मित्रत्वाची भावना ठेवतो आणि त्यामुळं प्रत्येकामध्ये कृष्णाला पाहतो, परमात्म्याला पाहतो आणि त्यामुळं त्याची अधोगती होत नाही. म्हणजे प्रत्येक अशी तो समभावाने वागतो आणि त्यामुळं त्यांनी आपली आध्यात्मिक स्वरूप स्थिती जी आहे तर ती जाणलेली असते. भगवान यांच्याशी असलेला संबंध जो आहे तो जाणलेला असतो आणि त्यामुळे हळूहळू आध्यात्मिक जगतामध्ये त्याची उन्नती होते आणि त्यामुळे त्याची जी इंद्रिय असतात तर ती आध्यात्मिक स्तरावर उन्नत होतात, म्हणजे ती आध्यात्मिक बनतात आणि त्याद्वारे तो भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करून अशा म्हणजे इंद्रियांद्वारे म्हणजे ती इंद्रिय जी रममाण झालेली असतात भक्तिमय प्रेममय सेवा मध्ये, त्यामुळे ती शुद्ध बनतात आणि त्यामुळे तो परमात्म्यावर एकाग्र होतो आणि आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगती झाल्यामुळं त्याला परमगती म्हणजे काय, परमगती म्हणजे काय, सर्वश्रेष्ठ गती काय आहे आपल्या जीवनामध्ये तर आध्यात्मिक स्तरावर उन्नत होऊन भगवत धामाची प्राप्ती होणे. मग ह्याला म्हटले परमगती, त्याची त्याला प्राप्ती होते. मग आता पुढे जाऊ आपण. हा, भौतिक प्रकृतीने निर्माण झालेल्या शरीराद्वारे सर्व क्रिया केल्या जातात आणि स्वतः काही करत नाही हे हे जो पाहतो तो प्रत्यक्ष पाहतो. आता मी जसं सांगितलं की हा जो श्लोक सांगितला आधीचा मी की इथं आपण हा जो शब्द अभ्यासला होता की पश्यती सपश्यती, तर तसं इथं आपण समजून घेऊया की काय सांगितलं इथं की भौतिक प्रकृतीद्वारे हे निर्माण झालेलं शरीर आहे आणि त्यामुळं कर्म जी आहेत ती भौतिक प्रकृतीच्या मार्गदर्शनातून केली जातात. म्हणजे जे 3 गुण आहेत त्यांच्या प्रभावाखाली केले जातात. मग शरीराशी संबंधित सगळी ही कर्म घडत असतात. आपल्याला सुखदुःख त्यामुळे मिळतात, म्हणजे स्वतः जीवात्मा काही करत नाही. मग हे जो जाणतो आणि त्याचे कर्माचे परिणाम म्हणून वर्तमान देह आपल्या इच्छानुसार आपल्याला प्राप्त होतात आणि त्यानुसार आपण इच्छापूर्तीसाठी हे शरीर आहे तर ते भगवान यांनी जीवासाठी रचलेलं जणू काही यंत्र म्हणूनच ते वापरलं जातं आणि त्यामुळं आत्मा जो आहे तो अशा कठीण परिस्थितीमध्ये म्हणजे सुखदुःखामध्ये सापडतो. मग ही जी दिव्य दृष्टी ज्याला येते तो खऱ्या अर्थाने पाहतो, म्हणून काय म्हणले सपश्यती, तो प्रत्यक्षात पाहतो. पण तो आत्मा काही कर्म करत नाही, इंद्रिय कर्म करतात प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावाखाली. मग हे जो पाहतो हे ज्याला ज्ञान होतं म्हणजे दिव्य दृष्टी ज्याला मिळते म्हणजे ज्ञानाद्वारे ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे त्यावेळेला तो प्रत्यक्ष पाहतो असं म्हटले. आता पुढे जाऊ आपण. हा हा, आकाश त्याच्या सूक्ष्म स्वरूपामुळे सर्वव्यापी असूनही कोणत्याही गोष्टीत मिसळत नाही, त्याप्रमाणे ब्रह्मदृष्टीत स्थित झालेला आत्मा शरीरात बसलेला असला तरी शरीरात मिसळत नाही. मग आता आकाश ही सर्वात मोठी अभिव्यक्ती आहे भगवान यांची, प्रकटीकरण आहे. मग तो सूक्ष्म स्वरूपात म्हणजे त्याचं स्वरूप कसं आहे, सूक्ष्म आहे. मग सर्वव्यापी आहे, म्हणजे सगळीकडे आकाश व्यापलं आहे. मग कुठल्याही गोष्टीत ते मिसळत नाही, म्हणजे आकाशामध्ये वारा असेल तर तिथं ते मिसळतं का आकाश आणि वारा, बिलकुल नाही. आकाशाचं स्वतंत्र अस्तित्व आहे पण आकाशामध्ये वायू स्थित असतो, मग हे आपण जाणतो. मग तसंच आहे की ब्रह्मदृष्टीत स्थित असलेला आत्मा म्हणजे ब्रह्मदृष्टीत म्हणजे काय, भगवानांचा सनातन अंश आहे, जीवात्मक अंश आहे आत्मा. आत्मा म्हणजे आपला, मग तो जो आहे तो आपल्या शरीरात स्थित आहे, तिथं बसलेला आहे. पण तो शरीरात स्थित असला तरी तो शरीरात मिसळत नाही पहा. म्हणजे वायू जो आहे तो पाणी चिखल विष्ठा या सगळ्यात प्रवेश करतो, मग कशातही तो लिप्त होत नाही. त्याप्रमाणे जीव काय करतो, विविध प्रकारच्या शरीरामध्ये योनीमध्ये तो प्रवेश करतो पण तो कसा असतो, कुठेही मिसळत नाही. मग त्याचं सूक्ष्म स्वरूप आहे ते शरीरापासून अलिप्तच राहतं, म्हणजे आत्मा आणि शरीर हे नेहमी वेगळं राहतं. म्हणजे
मग अशा पद्धतीनं जे दृष्टीत स्थित असलेला म्हणजे भगवान यांचा जीवात्मक अंश असलेला असा जो आत्मा आहे, आणि ब्रह्मदृष्टीत म्हणजे काय, सूक्ष्म अतिसूक्ष्म आहे. आपल्या केसाचं जे अग्र आहे त्याचा 10,000वा भाग केला तर जेवढा होईल एवढा आत्मा असतो, आणि मग डोळ्यांनी तो पाहणं शक्य नाही आपल्याला, किंवा कुठल्या वैज्ञानिकाला ते सिद्ध नाही करता आलंय. मग असा जो आत्मा आहे तर तो शरीरात जरी असला तरी शरीरात तो मिसळत नाही. मग आता पुढे जाऊ आपण. हे भारतात जसं सूर्य एकटाच सर्व विश्वाला प्रकाशित करतो त्याप्रमाणे शरीरातील एक जीव चैतन्याने संपूर्ण शरीर प्रकाशित करतो. म्हणजे काय, की आता सूर्य जसं सगळ्या विश्वाला प्रकाश देतो, सगळं प्रकाशून टाकतो सूर्य, हो की नाही. चराचरात जिथं जिथं सूर्यकिरण पोचतात तिथं सगळं उजळून निघतं. मग तसंच आपल्या शरीरातल्या आत्म्याची उपस्थिती काय करते, तर आपल्या शरीर जे आहे ते सगळ्या चैतन्यानं म्हणजे प्रकाशित करतं. म्हणजे चेतना शक्ती, जीवनशक्ती ती आपल्या शरीराला कुणामुळे मिळते, आत्म्याच्या उपस्थितीमुळे मिळते. म्हणजे आपण पाहिलं असेल, म्हणजे आपण एखादी व्यक्ती मृत पावली तर आपण काय म्हणतो, ते गेले, देवाघरी गेले असं म्हणतो. म्हणजे काय, ते शरीर निश्चल पडलेलं असतं, हो की नाही. तिथे हालचाल नाही, संवेदना नाही. का नसतं, तर तिथे आत्मा उपस्थित नसतो. म्हणजे आत्म्याच्या उपस्थितीने काय होते, संपूर्ण चैतन्य मिळतं शरीराला. चेतनाशक्ती, जीवनशक्ती कुणामुळे मिळते, आत्म्यामुळे. त्यामुळे आपण कानाने ऐकणे, हो की नाही, डोळ्याने पाहणे, तोंडाने बोलणे या क्रिया करू शकतो. आणि म्हणून जसं सूर्य सगळ्या विश्वाला प्रकाशित करतो, सगळ्या शरीराला हा एक जीव म्हणजे कोण, जीवात्मा सगळ्या चैतन्याने म्हणजे या शक्तीने आणि त्याच्या उपस्थितीने प्रकाशित करत असतो आपलं शरीर. मग आता पुढे जाऊ आपण. जे ज्ञानाच्या चक्षुने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यातील फरक पाहतात, भौतिक प्रकृतीच्या बंधनातून मुक्तीची प्रक्रिया देखील समजू शकतात, ते परमध्येयापर्यंत पोहोचतात. म्हणजे आता काय, की ज्ञानाचं चक्षु म्हणजे ज्ञान म्हणजे काय, तर जे भगवान यांच्याविषयीचं जे ज्ञान आहे आपण समजून घेतलं आता, की आत्मा आणि परमात्मा आणि आपलं शरीर यांच्याविषयीचं ज्ञान म्हणजे काय, तर ज्ञानाच्या चक्षुने म्हणजे आपण वेदांमधलं हे जे ज्ञान घेतो तत्वज्ञान विषयक, तर त्याद्वारे आपलं क्षेत्र म्हणजे काय, तर शरीर. क्षेत्रज्ञ म्हणजे कोण, तर आपला जीवात्मा. आणि दुसरा क्षेत्रज्ञ म्हणजे त्याला परमक्षेत्रज्ञ म्हणून, ते म्हणजे भगवान. तर यांच्यातला म्हणजेच काय, की आपलं शरीर, आत्मा आणि परमात्मा यांच्यातला जो कोणी भेद जाणतो तर तो निश्चितच भौतिक प्रकृतीच्या बंधनातून मुक्त होतो. म्हणजे जेव्हा हा फरक कळेल त्यावेळेला तो काय करेल, भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करेल, आणि त्याद्वारे तो भगवत धामाची प्राप्ती करेल, की जे परमध्येय आहे. मानवी जीवनाचं परमध्येय काय, भगवान यांची प्राप्ती करणं. आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडे आलं पाहिजे, आणि त्यांच्या मार्गदर्शनाद्वारे आपण ह्या देहात्म बुद्धीतून म्हणजे क्षेत्र हे जे मिळतं तिथं आपला जीवात्मा जो आहे 24 तत्वांच्या म्हणजे 24 तत्वांनी युक्त पिंजऱ्यामध्ये तो कैद असतो. आत्मा जो आहे तर त्याला ह्या म्हणजे क्षेत्रातून प्रकृतीच्या 3 गुणांनी म्हणजे जे बाध्य आहोत आपण जीवात्मा म्हणून शरीरामुळं, तर त्यातून तो स्वतःला मुक्त करू शकतो. म्हणजे मुक्तीची प्रक्रिया पण त्याला समजते कशी, तर भक्ती योगाद्वारे भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करून आपण भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. हे ज्ञान त्याला देतात गुरु, आणि त्याद्वारे तो परमध्येयापर्यंत पोहोचू शकतो. मग इथं आपला अध्याय संपला. कोणाला काही शंका असेल तर विचारू. हरे कृष्ण. हा, त्याची रेकॉर्डिंग स्टॉप करू.